वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते वसत्व मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदायिनी. नमस्कार. नमो नमः. गेल्या वेळेला आपण 7व्या खंडाचा विचार केला होता. 7व्या खंडाचं नाव लक्षात आहे? व्हेरी गुड. श्री गणेश विद्या खंड. इतके दिवस तुम्ही विचारत नव्हते, आता गेल्या वर्षी विचारायला सुरुवात केली म्हणजे माणसं जागृत होतात कशी. त्याचं उदाहरण की गणेश विद्या खंड आपण अभ्यासला होता. आज आपल्याला पुढचा विचार करायचा आहे. खंड आहे आजचा 8वा आणि त्याचं नाव आहे, छान नाव आहे, श्री गणेश गायत्री खंड. गणेश गायत्री मंत्र खंड. आज आपण गणेश गायत्री मंत्राविषयी समजून घेणार आहोत. मागच्या खंडामध्ये आपण सूर्य गायत्री मंत्राविषयी थोडंसं जाणून घेतलं. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आज गणेश गायत्री खंडाविषयी थोडंसं मला जे समजलं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. 7व्या खंडामध्ये गणेश विद्या कोणती, गणेश विद्या कशाला म्हणायचं, गणेश विद्या म्हणजे नक्की काय, हे थोडंसं आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आपण महर्षी विश्वामित्रांचं कर्तृत्व काय आहे ते बघितलं. ते ह्या मंत्राचे, गायत्री मंत्राचे म्हणजे सूर्य गायत्री मंत्राचे विश्वामित्र ऋषी हे जनक आहेत. गायत्री मंत्राची महती काय ती बघितली आणि ओम गंग गणपतये नमः असं म्हणून आपण शेवटी गणेशाला मनोभावे वंदन केलं आणि 7वा खंड संपवला. आज आपण 8व्या खंडाला सुरुवात करत आहोत. 8व्या खंडाचं विस्तृत किती आहे, किती विशालता आहे ती बघितली ना तर आपण थक्क होऊन जाऊ, म्हणायला हरकत नाही. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. संपला. छोटा खंड आहे म्हणजे कंटेंट खूप छोटा आहे पण आशय खूप मोठा आहे. आशय समजायला सोपा करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यातल्या त्यात, पण तसा समजायला थोडासा कठीण आहे पण समजण्यासारखा आहे. अनाकलनीय नक्कीच नाही आहे. तर अक्षरं थोडी आहेत याच्यामध्ये, पण त्या थोड्या अक्षरांमध्ये, मोजक्या शब्दांमध्ये खूप मोठा आशय सामावलेला आहे आणि तोच आपल्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् हे सगळ्यांना येतं. आरती झाल्यावर, मंत्रपुष्प झाल्यावर सगळे मोठमोठ्याने ओरडून हे म्हणत असतात. बिंबीच्या देठापासून ओरडून हे म्हणायचं की मोठ्याने म्हटलं म्हणजे ते गणपतीपर्यंत पोचतं, असा एक मनामध्ये भाव असेल कदाचित, माहीत नाही. किंवा सगळेजण एकत्र जमल्यावर एक जोश येतो, तसा जोशात म्हणत असतील कदाचित, माहीत नाही. पण त्यातल्या किती जणांना त्याचा अर्थ समजतो हे मला माहीत नाही आणि जाणून घेण्याचा किती जण प्रयत्न करतात हे त्याच्याहून माहीत नाही. तर तो जाणून घेण्याचा प्रयत्न आपल्याला आज करायचा आहे की एकदंताय विद्महे म्हणजे काय, नक्की काय. एकदंत म्हणजे गणपती हे माहिती आहे, वक्रतुंड हे गणपतीचं नाव आहे हे माहिती आहे, पण म्हणजे नक्की काय, एकदंत हे त्याला का म्हणतायत, वक्रतुंड हे का म्हणतायत हे आपल्याला माहीत नाही. ते जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् याच्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे आणि छोट्या अक्षरांमध्ये, थोड्या शब्दांमध्ये, मोजक्या शब्दांमध्ये जेव्हा खूप अर्थ सामावलेला असतो आणि त्या शब्दांना जेव्हा ईशतत्वाचा स्पर्श झालेला असतो तेव्हा त्याला मंत्र असं म्हणतात. म्हणून हा गणेश गायत्री मंत्र आहे, कारण ह्याच्यामध्ये थोड्या शब्दांमध्ये खूप मोठा अर्थ सामावला असून त्याला ईशतत्वाचा स्पर्श झालेला आहे, म्हणून हा मंत्र आहे. म्हणून ह्याला गणेश गायत्री मंत्र असं आपण म्हणतो आहोत. तर याचा आता अर्थ समजून घेऊया. असा अगदी शब्दशः अर्थ अगदी 2 वाक्यात आपल्याला सांगता येतो की आम्ही एकदंताला जाणतो आणि वक्रतुंडाचे ध्यान करतो. अर्थ संपला. विद्महे म्हणजे जाणणे आणि वक्रतुंडाय धीमहि म्हणजे वक्रतुंडाचं ध्यान करतो. संपला अर्थ. पण म्हणजे नक्की काय करतो, एकदंताला जाणतो म्हणजे नक्की काय करतो आणि वक्रतुंडाचं ध्यान करतो म्हणजे वक्रतुंडाचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे, ध्यान करायचं म्हणजे नक्की काय करायचं हे आपल्याला माहीत नाही. तर ते जरा समजतं आहे का बघूया, म्हणजे मला समजतं आहे का बघूया. मला समजलं तर तुम्हाला समजावून सांगता येईल आणि तुम्हाला समजेल. ठीक आहे. विद्महे, विद्महे म्हणजे जाणणे. तुम्ही कोविद हा शब्द ऐकला असेल. पूर्वी ना कोविद परीक्षा असायच्या, हिंदी कोविद. हां, हिंदी कोविदच्या परीक्षा म्हणजे आपण ज्या वेळेला शिकत होतो त्यावेळेला हिंदी कोविद ह्या परीक्षा होत्या. संस्कृत कोविद ही पण परीक्षा असते. तो कोविद म्हणजे जाणणारा. कोविद म्हणजे जाणणारा, विद धातू आहे त्याचा अर्थ जाणणारा. मग इथे विद्महे आहे म्हणजे आम्ही जाणतो, आम्ही एकदंताला जाणतो असा त्याच्या शब्दाचा तो अर्थ आहे. पण जाणणं हे कसं जाणणं, कसं जाणतो, कशाने जाणतो हे महत्त्वाचं आहे.
नक्की जाणतो म्हणजे नक्की काय करतो? मला समजलं, नक्की किती समजलं, काय समजलं हे कुठे सांगता येतं? हो समजलं, पण किती प्रमाणात समजलं, कशा स्वरूपामध्ये समजलं, हे त्या जाणण्यामध्ये महत्त्वाचं असतं. तर हे कसं जाणायचं आहे आपल्याला एकदंताला? तर आपल्याला बुद्धीने जाणायचं आहे. नुसतं चित्रातून जाणायचं नाही आहे की हा एकदंत, एक दात इथे आहे, त्याचा एक अर्धा आहे, एक तुटलेला आहे, तो एकदंत आहे. ठीक आहे, आम्ही समजलं, त्याचं रूप समजलं आम्हाला, कसं दृश्य स्वरूपामध्ये जे आहे सगुण रूप जे आहे समजलं, पण खऱ्या अर्थाने ते समजलं नाही. तर ते बुद्धीने जाणायचं आहे. नंतर भावनेने जाणायचं आहे. आपली भावना त्याच्याप्रती किती आहे महत्त्वाची, किती एकरूप झालेलो आपण आहोत त्याच्याशी, त्या भावनेने जाणायचं आहे. निष्ठेने जाणायचं आहे, श्रद्धेने जाणायचं आहे, भक्तीने जाणायचं आहे, मनापासून जाणायचं आहे, चित्त त्याच्या ठिकाणी एकरूप करून जाणायचं आहे. म्हणजे आपण त्याला खऱ्या अर्थाने जाणलं असं म्हणता येतं. या वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याला जाणायचं आहे. तर हे जाणणं हे काही वेळेला हे अंशात्मक स्वरूपामध्ये असतं, काही वेळेला मध्यम स्वरूपाचं असतं आणि काही वेळेला पूर्ण स्वरूपाचं असतं. एक उदाहरण सांगते. मी शिक्षिका आहे, आपण बऱ्याच जणी शिक्षिका आहात, त्यामुळे उदाहरण नेहमीही ती डोळ्यासमोर येतात. एक मोठा फळा आहे, त्या फळ्यावर मी अवयव काढलेले आहेत. एक हात काढला आहे, इकडे एक पाय काढला आहे, एक डोळा काढला आहे, इकडे एक डोळा काढला आहे, मध्येच नाक काढलं आहे, मध्येच ओठ काढलेले आहेत, मध्येच कुठेतरी हनुवटी काढलेली आहे, मध्येच कुठेतरी कान काढले. काय समजेल आपल्याला? काही समजणार नाही. हे मानवी शरीराचे अवयव आहेत, एवढी गोष्ट आपल्याला त्याच्यावरून समजेल. पण त्याला काही विशिष्ट आकार आहे का? नाही, कारण ते विखुरलेल्या स्वरूपामध्ये आहे. ते ज्या ठिकाणी असायला हवेत त्या ठिकाणी ते नाही आहेत. ते जशा आकारात असायला हवे आहेत तसेही नाही आहेत. मग त्याच्यातून मला काय जाणता येते? काहीच नाही. हे अंशरूपाने जाणणं आहे. हा हात आहे, हा कान आहे, हा डोळा आहे, हे नाक आहे, हे अंशरूपाने जाणणं आहे. एकत्रित स्वरूपामध्ये जाणणं नाही. ते केव्हा जाणता येईल आपल्याला? जेव्हा मी ते योग्य आकारामध्ये ठराविक जागेलाच मी ते अवयव काढेन, कानाच्या जागी कान, डोळ्याच्या जागी डोळे, त्यांच्यामध्ये नाक, त्याच्याखाली बोट, हे असा जेव्हा मी काढेन तेव्हा तो मानवी आकृतीचा एक चेहरा तयार होईल आणि मला ते जाणता येईल. म्हणजे हे पूर्ण रूपाने जाणणं झालं. हे पूर्ण रूपाने जाणणं झालं. तोपर्यंत आपण त्याला पूर्ण रूपाने त्या चित्राला जाणू शकत नाही, तर ते विखुरलेलं आहे सगळं. दुसरं एक नेहमीचं उदाहरण, आपल्याला गोष्ट माहिती आहे, 4 आंधळे आणि 1 हत्ती. ती गोष्टही मला इथे आठवली की कसं आहे, त्याला विचारलं हत्ती कसा आहे. एका आंधळ्याने पायाला हात लावला, तो म्हणाला हत्ती खांबासारखा आहे. दुसऱ्याने हात लावला, तो म्हणाला कानाला हात लावला, तो म्हणाला हत्ती सुपासारखा आहे. एकाने शेपटीला हात लावला, तो म्हणाला हत्ती दोरीसारखा आहे. मग हत्ती दोरीसारखाही नाही आहे, खांबासारखाही नाही आहे, सुपासारखाही नाही आहे. मग कसं आहे नक्की? तर ते जेव्हा अवयव एका ठिकाणी आले आणि त्याचा एक आकार तयार झाला, तो डोळस माणसाने केला, तेव्हा त्याला कळलं की हा हत्ती आहे. हे पूर्ण स्वरूपामध्ये जाणणं आहे. हे हत्तींचं उदाहरण मी दिलं, आंधळे आणि हत्ती, कारण सगळ्यांना ते माहिती आहे. म्हणजे योग्य जागी योग्य आकारामध्ये ते अवयव आल्याशिवाय त्याला आकार पूर्ण प्राप्त होत नाही. तसंच गणेशाचं संपूर्ण रूप आपल्याला जाणून घ्यायचा प्रयत्न आपण अथर्वशीर्ष सुरू झालं तेव्हापासून करतो आहोत. वेगवेगळ्या खंडामध्ये तो वेगळ्या पद्धतीने आपल्याला भेटतो आहे, आपल्याला दिसतो आहे, आपल्याला जाणवतं आहे. पण गणेशाचं संपूर्ण रूप हे एकात्म रूप आहे. ते जाणून आपल्याला घ्यायचं आहे. तुकड्या तुकड्याने आपण त्याला बघायचं नाही. सोंड बघितली, कान बघितले, हे तर सगुण रूपच आहे. पण त्याचं निर्गुण निराकार रूप कसं आहे हे कुठे माहिती आहे? निर्गुण म्हटल्यानंतर त्याला आकार नाही, निराकारच आहे. तो निर्गुण आहे, निराकार आहे, ब्रह्मांडाच्या पलीकडचा आहे, परब्रह्माच्या पलीकडे आहे, गुणातीत आहे, सगळ्याच्या पलीकडचा तो आहे की त्याला जाणणं हे खूप कठीण आहे, खूप अवघड आहे. मग ते कसं जाणायचं? तर त्याला आत्मसाक्षात्काराने जाणून घ्यायचं, आत्मज्ञानाने त्याला आपण जाणून घ्यायचं. कोणाला? एकदंताला. एकदंत हे नाव मुद्दाम मी सांगते कारण इथे त्या नावाचा उल्लेख आहे की एकदंताय विद्महे, एकदंताला जाणून घ्यायचं आहे. आत्तापर्यंत आपण एकदंत हे नाव कधीही उच्चारलेलं नव्हतं. अथर्वशीर्ष आत्तापर्यंत जे 7 खंड आपण बघितले त्यात त्याची वेगवेगळी नावं आली. ओंकार रूप गणेश आपण वारंवार म्हटलं, पण एकदंत हे नाव कधीही म्हटलं नाही. आज आपल्याला एकदंताला जाणून घ्यायचं आहे, म्हणजे एकदंत या स्वरूपाविषयी आपल्याला समजून घ्यायचं आहे. या एकदंत म्हणजे मायेला स्वाधीन ठेवणाऱ्या परमात्म्याचं रूप आहे. त्याचं जे एकदंत हे रूप आहे ते कसं आहे? तर
मायेला स्वाधीन ठेवणारा जो परमात्मा, त्याचं हे रूप आहे. त्याचं नाव एकदंत आहे. त्याचं नाव एकदंत. एकदंतामध्ये 2 शब्द आहेत, एक आणि दंत. 2 शब्द आहेत. कुठेही संधी समास विग्रह वगैरे काहीही नाही आहे, जोडाक्षरं फार नाही आहेत. अगदी साधं सरळ नाव आहे एकदंत. यातला एक हा शब्द जो आहे हा मायेची सत्ता दाखवतो आणि दंत हा शब्द जो आहे हा रूपाची सत्ता दाखवतो. गणेशाचं रूप आणि एक म्हणजे माया, जी फार कठीण आहे, जी समजायला पण कठीण आहे आणि तिच्या लीलाही अगाधच आहेत सगळ्या. तर ही माया कशी आहे, तर या मायेविषयी थोडंसं जाणून घेऊया की ही माया कशी आहे. ही माया अनादी आहे. अनादी आहे, अवर्णनीय आहे. तिचं वर्णन आपल्याला करता येत नाही. ती कशी दिसते माहीत नाही, आकार काय आहे माहीत नाही, रंग काय आहे, उंची काय आहे, काहीही माहिती नाही. पण ती अवर्णनीय आहे आणि सगळ्यात म्हणजे ती भासरूप आहे. ती दिसत नाही, तिचा भास होतो. प्रत्यक्ष स्वरूपामध्ये आपल्याला माया कधीही दिसत नाही. ज्या मायेमध्ये आपण गुरफटलेले आहोत, गुंतलेले आहोत, ती माया आपल्याला कधीही दिसत नाही. पण जिच्यात आपण गुरफटलेले नक्की आहोत, ती अत्यंत अद्भुत आणि अघटित अशा घटना घडवून आणण्यामध्ये अत्यंत हुशार आहे. अघटित घडवून आणते, आपल्या आयुष्यात सुद्धा घडवून आणते. अघटित काहीतरी, अद्भुत काहीतरी, चमत्कारिक काहीतरी, असं काहीतरी विक्षिप्त घडवून आणते. अशी ती सामर्थ्यवान आहे. शब्दात तिचं वर्णन आपल्याला करता येत नाही, अशी ती माया आहे. वेदग्रंथांचे अभ्यासक किंवा वेदांताचे संशोधक, मोठमोठे ऋषी, देवसुद्धा साक्षात, नुसते ऋषी नाही तर मोठमोठे विद्वान, पंडित, प्रकांड पंडित, महामहोपाध्याय, अशी ज्यांना मोठमोठ्या पदव्या आहेत ज्ञानाने त्यांनी मिळवलेल्या, त्यांनासुद्धा प्रलोभनं दाखवण्यात ही माया मागे पडत नाही. त्यांच्याबरोबर सुद्धा ती आपले खेळ खेळत असते. आणि प्रलोभनं दाखवून करते काय, तर मोठमोठ्या विद्वानांची बुद्धीसुद्धा कलुषित करते. बुद्धी भ्रष्ट करण्यामध्ये ती हुशार आहे. आणि मग असं झालं की काय होतं, तर मानवाचा पशु होतो. पशुवत आचरण मानव करायला सुरुवात करतो. म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत ते घडत नाही, घाबरून जायचं कारण नाही. आपल्याला त्याच्यावर मात कशी करायची ते बघायचं आहे. की बघूया माया माझ्या जीवनात आली आणि माझा पशु झाला, असं होणार नाही. एका दिवसात असं काही घडत नाही. पण आपल्यावर ताबा कसा मिळवायचा, त्यासाठी आपल्याला हा विचार करायचा आहे की ती मोहात जखडून टाकते, मोहपाशात आपल्याला अडकवून टाकते. इतकं सामर्थ्य तिच्या अंगामध्ये आहे आणि तरी ती दिसत नाही, तिचं वर्णन करता येत नाही, अशी ती माया आहे. पंचमहाभूतांपासून आपलं शरीर निर्माण झालेलं आहे. याच ठिकाणी बसून मी पंचमहाभूतांचं शरीर कसं झालं आहे ते सांगितलं होतं की पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ह्याच्यामध्ये आपलं पंचमहाभूतामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी ती पंचमहाभूतं आहे ते असं वर्णन आपण ऐकलं होतं. तर त्या पंचमहाभूतापासून निर्माण झालेल्या शरीरामध्ये ती काय करते, या आत्म्याला अडकवून ठेवते, आत्म्याला जखडून ठेवते आणि भवसागरामध्ये आपल्याला गटांगळ्या खायला लावते. भवसागर ओलांडून आपल्याला जायचं आहे, पण ती माया मध्ये 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 आपल्याला आड येते आणि आपण भवसागर ओलांडून जायच्या ऐवजी पुन्हा तिथल्या तिथे घुटमळत राहतो, फिरत राहतो, भोवऱ्यामध्ये, चक्रामध्ये, कशात तरी अडकून पडतो आणि त्याच्या पाशातून आपण सुटू शकत नाही. अशी ती माया आहे. मला गंमत आठवली आहे की माझा एक मामा होता, म्हणजे आहे अजून, आणि त्याचं लग्न झालं. त्याचं नाव होतं महादेव. नाव काय ठेवायचं मामीचं? मी लहान होते तेव्हा. म्हणाला मला नाव काय ठेवायचं सांग, मी माया ठेवणार आहे. तर ठेव, चांगलं आहे, महादेव आणि माया असं. तर मी म्हटलं पण तिची महामाया करू नको हां, असं मी त्याला गमतीने म्हटलं होतं. मी लहान होते खरं म्हणजे, पण का माहिती नाही मला असं सुचलं आणि मी त्याला असं म्हटलं की त्या मायेची महामाया होऊ देऊ नकोस. आणि खरंच नाही झाली ती महामाया. मामी चांगली ती माझी. तेव्हा ती नेहमी तिला नंतर अशी आठवण यायची तिला. ती म्हणायची मला कधीतरी नेहमी की मामी, हाक मारली की म्हणायची महामाया नाही ना. म्हटलं नाही, चांगली माया मामी, महामाया मामी नाही. आठवण होते मला नेहमी. तर आता मायेविषयी बघितल्यानंतर आता आपण आत्म्याविषयी बघूया की आत्मा कसा आहे. कारण ज्या आत्म्याला तिने गुरफटून ठेवलेला आहे पंचमहाभूताच्या शरीरांमध्ये, त्या आत्म्याला बांधून ठेवले, जखडून ठेवले, तो आत्मा कसा आहे. तर आत्मा हा अतिशय शुद्ध आहे. त्याला काहीही नाही आहे, त्याला बाधा कसलीही होत नाही, कसली नाही. तो खरंच विशुद्ध आहे, शुद्धसुद्धा नाही. तो विशुद्ध स्वरूपामध्ये आहे, तो मुक्त आहे, तो कशातही बांधलेला नाही आहे. पण ही माया त्याला बांधून ठेवते कशाने तरी. आणि हा जो आत्मा आहे त्या आत्म्याला जात, वर्ण, भेदभाव अजिबात नाही.
जात इथे वेगळ्या अर्थाने मी स्पष्ट करणार आहे पुढे. आता आपल्याला जात म्हटली की सरकार दरबारी जात लागते आजकाल सगळीकडे, आणि त्या जातीचं काय होतं मी नाही सांगत, हा विषय नाही आपला व्याख्यानाचा, की जातीविषयी आपल्याला जात जी जन्माला आल्यापासून आपल्याला चिकटलेली असते आणि कुठलाही सरकारी फॉर्म भरताना ती लिहावीच लागते. आपल्याला इच्छा नसेल तरी ती लिहावी लागते. मग ती जाऊ दे कशी असू दे, ओबीसी काय असेल ते त्याच्यात, पण ती लिहावी लागते. आणि मग त्या जातीवरून काय काय वादळ उठतात तेही आपल्याला माहिती आहेत सगळ्यांना, तेव्हा तो विषय नव्हे आपला. पण जात वर्ण भेदभाव हा त्या आत्म्याजवळ काहीही नाही. तर आत्मा हा कसा आहे, तो चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. आपण मागेच बघितलं होतं, आत्म्याविषयी जाणून घेतलं होतं थोडंसं. तो चित स्वरूप आनंद स्वरूप आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असा भेदभाव त्या आत्म्याजवळ अजिबात नाही, बिलकुलच नाही. त्याला माहितीच नाही आहे हा भेद आहे. हा नंतर निर्माण केला आहे आपण. आत्म्याला काहीच माहिती नाही, कारण आत्मा हा अविनाशी आहे. कधीपासून तो आत्मा आहे, तो काय आत्ता जन्माला आलेला नाही. आपण एक 50 वर्षापूर्वी 60 वर्षापूर्वी 70 वर्षापूर्वी जन्माला आलो. आत्मा हा तेव्हा नाही आलेला, त्याच्या आधीपासून आलेला आहे. तेव्हा जाती वगैरे काही नव्हता, तेव्हा त्यालाही जातीभेद काही माहिती नाही. त्याला विद्वान कळत नाही, मूर्ख कळत नाही, शहाणा कळत नाही, गरीब कळत नाही, श्रीमंत कळत नाही, मूर्ख कळत नाही, विद्वान कळत नाही, काहीही त्याला समजत नाही, कशाचीही त्याला जाणीव नाही. इतका तो शुद्ध आहे, काहीही त्याला बाधत नाही, कशाच्याही काहीही त्याच्या आड येतच नाही. मग हा भेद कोण निर्माण करतं, ही माया निर्माण करते. हा भेद निर्माण करणारी ही माया आहे, ती भेद निर्माण करते. आणि त्यामुळे होतं काय, की आपल्याला असं वाटतं की मीच, मगाशी आपला विषय झाला ना, मीच काय तो शहाणा, मलाच काय ते सगळं समजतं. शहाणपणाची मक्तेदारी फक्त माझ्याकडे आहे जगात, माझ्या इतका शहाणा कोणीही नाही. मीच काय तो विद्वान, मलाच काय ते सगळं समजतं. घरातसुद्धा आपल्याला कधीतरी अशी जाणीव होते, आपल्या कुटुंबामध्ये होते ना, खूप वेळा होते, की कुटुंबामध्ये प्रत्येक सदस्याला माझ्या सल्ल्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं, की माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. माझ्या इतकं कोणाला शहाणपणा देवाने दिलेलाच नाही आहे, अगदी मोठ्यापासून लहानापर्यंत. आणि त्याच्यात तो एखादा ऑफिसमध्ये अधिकारी पदावर असेल ना, तर त्याचा तिथला अधिकार तो घरातही गाजवायला सुरुवात करतो हळूहळू. नकळत होतं ते, मुद्दाम नाही करत. पण तिथे जे अधिकारी म्हणून तो वावरत असतो, तेव्हा सगळे हाताखाली लोक त्याचं ऐकत असतात. घरातही त्याला तसंच वाटायला लागतं हळूहळू, की माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. पण असं होत नाही ना. म्हणून एकट्या शहाणपणाची मक्तेदारी फक्त आपल्याकडे परमेश्वरांनी दिलेली नाही आहे. मीच एकटी शहाणी नाही, सगळ्यांना थोडी थोडी अक्कल परमेश्वरांनी वाटलेली आहे, आणि त्याचा उपयोग प्रत्येक आपल्या परीने करत असतो. तर मागितला तरच सल्ला द्यायचा असतो, उगाच फुकटचे सल्ले कोणालाही द्यायचे नाहीत. हे आपण स्वतः सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं, कारण जसं आपलं वय वाढतं आहे तसतशी आपल्या सल्ल्याची गरज पुढच्या पिढीला लागत नाही. त्यांचेच सल्ले आपल्याला ऐकावे लागतात, आणि ते आपल्या उपयोगी पडतात. खरी गोष्ट आहे की त्यांच्या इतके ते बाहेरच्या जगाशी जेवढे वावरतात तेवढे आपण वावरत नाही. त्यामुळे मी कालच माझ्या मिस्टरांनी म्हटलं, घराच्या बाहेर पडल्यावर वैभवचं ऐका मुलाचं. ठीक आहे, बाहेरच्या जगात आपल्यापेक्षा तो जास्त वावरतो, तेव्हा घराच्या बाहेर पडलं की त्याचं ऐकायचं. घरात असताना आपलं ठीक आहे, बाहेर पडल्यावर नाही. असू दे, हरकत नाही. शेवटी कुटुंबाचा विषय हा येतोच, कारण आपण ते रोज जगतोय म्हणून आपल्याला ते सांगितलं की पटतं जास्त म्हणून. तर अशी ही माया. आता विद्वानांना चकवणारी, देवांना सुद्धा भ्रमिष्ट करणारी, ऋषींमुनींना सुद्धा कधीतरी आपले सगळं हे ज्ञान सगळं बाजूला ठेवून त्याच्यामध्ये गुंतवायला लावणारी अशी ही जी माया आहे, हिला जिंकायचं कसं, हा मोठा प्रश्न पडतो. की हिला जिंकणार कसं मग आपण, त्याच्या मोहातून, तिच्या पाशातून आपण बाहेर पडायचं कसं, त्याच्याबरोबर मार्ग आहे का नाही आहे. कारण उपाय कोणताही केला तरी ती काय करते माहिती आहे, उपासकालाच गिळून टाकते, गिळंकृत करते. तिच्यावर अंकुश त्याचाच असतो, मायेचाच असतो, तो ती गिळंकृत करते. म्हणून मग काय करायचं, तिला जिंकायच्या वाटेला जायचंच नाही. तिला जिंकावं हे त्यासाठी उपाय करायचेच नाहीत. तर मग करायचं काय मग, तर तिला जिंकण्यापेक्षा ती माया ज्या ईश्वराच्या अधीन आहे, ज्या गणेशाच्या अधीन आहे, ज्या एकदंताच्या अधीन आहे, त्याची उपासना करायची. त्या मायेच्या नादी लागायचंच नाही, कारण ती आपल्याला जिंकता येणारच नाही. मग म्हणून त्याच्यावर उपाय हा एकच सांगितलेला आहे, गणक ऋषींनी सांगितलं आहे, मी नाही सांगितलं. तेव्हा गणक ऋषी असं म्हणतात, म्हणजे ते एकदंता विद्मय एवढंच सांगतायत, पण त्याचा गर्भितार्थ हा आहे तो आपल्याला जाणून घेता आला पाहिजे. की ते असं सांगत नाहीत कुठेही, ह्या शब्दात त्याचा कुठेही असा अर्थ नाही आहे. त्याचं एवढंच सांगितलं आपल्याला, एकदंताय विद्महे, एकदंताला जाणून घ्या. पण एकदंताला जाणून घ्या म्हणजे नेमकं काय करा, तर हे करा हे सांगतात ते. कारण एक आणि दंत या शब्दामध्ये हे सगळं सामावलेलं आहे. एक म्हणजे काय आणि दंत म्हणजे काय.
तर तिला जिंकण्यापेक्षा ती ज्या ईश्वराच्या अधीन आहे, ज्याची सत्ता तिच्यावर चालते म्हणजे ईश्वराची, त्याला समजून घ्या, त्याला जाणून घ्या. आणि त्याची कृपा आपल्यावर जर झाली तर हा भवसागर आपण सहजपणे ओलांडून जाऊ शकू. गटांगळ्या खायची वेळ आपल्याला येणार नाही. तो आपल्याला बुडवणार नक्कीच नाही. तो तारून नेण्यासाठी आपल्याला मदत करेल. आपलं बोट धरून आपल्याला पलीकडे घेऊन जाईल. हा विश्वास मनामध्ये ठेवायचा. म्हणजे मगाशी सांगितलं की माया सगळं करते म्हटल्यावर घाबरून जायचं कारण नाही. उपाय आपल्याला सांगितलेला आहे काय करायचं तो, की एकदंताय विद्महे, एकदंताला जाणून घ्या. एकदंताला जाणलं की या मायेची भीती बाळगण्याचं कारण नाही. परत एकदा सांगते, थोडक्यात सांगते, कारण थोडं थोडं कळायला म्हटलं तसं थोडं थोडं कळायला कठीण आहे. एकदम कळण्यासारखी गोष्ट नाही आहे. एक म्हणजे माया आणि दंत म्हणजे ईशस्वरूप, ईश्वराचं स्वरूप. त्याला शरण जायचं. आता त्याला शरण जाणं हे जितकं कठीण आहे, आपण कोणाला शरण जाणं सोपं नाही आहे. ईश्वराला असलं तरी सोपं नाही. आपण तोंडाने किती म्हणू शकतो मी शरण, पण शरण जाणं हे इतकं सोपं नाही आहे. आणि एकदंताय विद्महे म्हणताना एकदंताला जाणून घेणंसुद्धा तितकं सोपं नाही. कारण उपासना मार्गाने आपण जातो आहोत. उपासना मार्गाने आपल्याला ज्ञानमार्गाकडे जायचं आहे. भक्तिमार्गाचा एक मार्ग उपासना हा आहे आणि उपासनाच्या मार्गाने आपल्याला ज्ञानमार्गाकडे जायचं आहे. त्या ज्ञानमार्गाकडे जात असताना आपली अवस्था आता हळूहळू परिपक्व व्हायला हवी. आपण इतकी व्याख्यानं 10 व्याख्यानं अथर्वशीर्षावरची ऐकल्यानंतर आपली थोडी उन्नती व्हायला पाहिजे, बौद्धिक आत्मिक सगळ्या बाजूनी. तर त्यामुळे आपल्याला ती पातळी गाठता आली पाहिजे, ती उन्नती झाली पाहिजे, आपण परिपक्व झालो पाहिजे, उन्नत अवस्था आपली आली पाहिजे म्हणणं सोपं आहे. ती किती येणं कठीण आहे. ती सहजासहजी पटकन येत नाही, हे तेवढंच खरं आहे. पण ती कठीण असलं तरी आपले प्रयत्न मात्र आपण सोडायचे नाही. त्याला चिकटूनच राहायचं. प्रयत्नाची कास सोडायची नाही. म्हणजे एकदंता विद्महे म्हणजे काय ते कळेल, तोपर्यंत कळणार नाही. प्रयत्न करायचा. मग सामान्य आपण लोक जे आहोत, त्या सामान्यांची परिपक्व अवस्था आम्हाला कदाचित येणारच नाही असं आपण जरी समजलं की इतके परिपक्व आपण होऊ शकणार नाही. मग परिपक्व होण्यासाठी आम्ही जे काही प्रयत्न आत्तापर्यंत करत आहोत ते सगळे फुकट जाणार का? काहीच उपयोग होणार नाही का? असा प्रश्न आपल्याला पडेल. सामान्य माणसं आहोत आपण. आपल्याला पडला तर नवल नाही. अर्जुनाला सुद्धा हाच प्रश्न पडला होता गीतेमध्ये, की माझी उपासना सगळी इतक्यापर्यंत केलेली मी सगळी फुकट गेली का? मी आता गलितगात्र झालो असा. मला काहीही माझं भ्रमती वचमे मना अशी माझी अवस्था झालेली आहे. आणि आता मी काय करू? मला काहीही सुचत नाही आहे. आता मी काय करू? हा प्रश्न अर्जुनासारख्या श्रेष्ठ धनुर्धराला पडला. भगवंतांनी त्याची समजूत घातलेली आहे, त्याला उत्तर दिलेलं आहे, असं होत नाही. आत्तापर्यंत तुझी केलेली उपासना, तुझी पक्वता जी आलेली आहे ही फुकट जाणार नाही अशी भगवंतांनी त्याला खात्री दिलेली आहे. तीच खात्री आपल्यालाही भगवंत देत आहेत की जशी तुम्हाला उपासना जमेल तशी करा, ती तुमची फुकट जाणार नाही. भले परिपक्व अवस्था नको येऊ दे आपल्याला, आणि ती नाही येणारे आपण गृहीत धरायचं. कारण आपण एवढे महान नाही कोणीही की आपल्याला संत महात्मे आपण नाही की आली ऋषीमुनी नाही की परिपक्व अवस्था आपल्याला आली तर अशी ती येत नाही असं गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी प्रत्यक्ष अर्जुनाला सुद्धा हे सांगितलेलं आहे. म्हणून मी नेहमी म्हणते की गीता ही फक्त अर्जुनासाठी नाही, ती आपल्या सगळ्यांसाठी आहे. आपण ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करायला हवा. जे प्रश्न अर्जुनाला पडलेले आहेत ना गीतेमध्ये, तेच प्रश्न आपल्याला पडतात जीवनामध्ये, सामान्य जीवनामध्ये, की असं का होतं आणि याचं उत्तर काय. त्या सगळ्याची उत्तरं आपल्याला गीतेमध्ये सापडतात. फक्त आपण ते जरा डोळसपणाने वाचली पाहिजे आणि कान देऊन नीट ती समजून घेऊन ऐकली पाहिजे, वाचली पाहिजे, आकलन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याचा आपल्या जीवनाशी निगडीत काय आहे ते बघायचं. आपल्याला लढाई करायला जायचं नाही. अर्जुनासारखा धनुष्यबाण घेऊन आपण लढाई करायला नक्की जाणार नाही आहोत. रथावर नाही, घोड्यावर नाही, हत्तीवर नाही, कुठेही नाही. पण आपलं सामान्य जीवन जगताना आपल्याला त्यातलं काय उपयोगी पडेल हे आपण शोधलं की आपल्याला सापडतं. आपण शोधलं पाहिजे म्हणजे आपल्याला सापडतं. तेव्हा भगवंत अर्जुनाला काय सांगतात, 6व्या अध्यायातला श्लोक तुम्ही गेल्यावर शोधलात तरी चालेल. तर ते असं सांगतात की हे पार्था, ज्या ठिकाणी ना पार्था म्हणताना त्यांनी त्याला तात असं सुद्धा म्हटलेलं आहे. मला गंमत वाटते एक एक वाचलं तर. आपण दुसरं एक विशेषण मी पुढे सांगणार आहे, फार ठिकाणी आलेलं आहे, तुम्हाला कदाचित त्याचा अर्थ माहिती नसेल. कधी त्याला ते पार्थ म्हणतायत, कधी धनंजया म्हणतायत, कधी वत्स म्हणतायत, कधी सखा म्हणतायत आणि इथे त्याला तात म्हणतायत. या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला तात असं संबोधतायत, वडील म्हणतायत. बघा, वास्तविक अर्जुनाचं आणि श्रीकृष्णाचं नातं काय होतं? ते भाऊ होते.
पण सखा होतो. त्यांचं सख्य होतं. मित्र वेगळा, सखा वेगळा, सोबती वेगळा, फ्रेंड त्याच्यापेक्षा वेगळा. पण सखा, आणि जेव्हा सखा असतो तेव्हा असतं दोघांचं ते सख्य असतं. आणि हे सख्य हे सगळ्याच्या मैत्रीच्या पलीकडची भावना आहे. सख्य ही आपल्याला सांगता येत नाही. मग भगवान अर्जुनाला काय सांगतात की पार्था, शुभकर्म अर्थात शुभकर्म म्हणजे चांगलंच कर्म, म्हणजे भगवत प्राप्तीसाठी केलेलं कर्म, भगवंतासाठी केलेलं कर्म, म्हणजे भगवंतासाठी नाही आपल्यासाठी भगवंताचं केलेलं कर्म, आपल्यासाठी करतो पण भगवंताचं करतो, ते कर्म हे कधीही विनाश पावत नाही. कितीही छोटं असू दे, एकदा नाव घेतलं तरीसुद्धा ते जमा होतं, जात नाही. आणि माळ घेऊन तासनतास बसलं तरी पण ते जमा होतं. जप किती लक्ष केला ह्याच्यापेक्षा जपात लक्ष किती होतं हे महत्त्वाचं. माळ घेऊन आम्ही तासनतास बसतोय पण करतोय काय, हा आला का नाही, तो आज गेलेला दिसत नाहीये, तुला उशीर झाला ग जायला, जायचं नाही का तुला, हां ऑफिसची वेळ झाली तुझी, डबा घेतलास का, आज ड्रेस नवीन घातलास, गाणल्याला बोलली नाहीस कधी मला तो नवीन आणलास. हे असं जर केलं तर त्या जपाचा उपयोग काय. 5 लक्ष जप केला, उपयोग किती होईल, 0 होईल. मग 1 माळ करा, 10 वेळा नाव घ्या. गेल्या वेळी सांगितलं होतं गायत्री मंत्र किमान 10 वेळा दिवसातून म्हणा, दिवसातून 10 वेळा किमान गायत्री मंत्र म्हणा, आंघोळ करताना म्हणा, त्याचा फायदा होतो. तसं जप किती लक्ष केला तो मोजूच नका, काही मोजायची गरज नाही आहे. माळ घेऊन बसायची त्याच्याहून गरज नाही. तुम्ही नामस्मरण सतत करत राहा, लिहून ठेवायची गरज नाही, मोजायची गरज नाही, काही नाही, पण त्याच्यात लक्ष ठेवा. अनुसंधान तिथे पाहिजे, अनुसंधान हे महत्त्वाचं. मग रागवू नका बोलले तू समोर दिसलीस, आज यंग आहेस म्हणून विचार, म्हणून तुझी उदाहरणं दिली. ठरवून नव्हते आले मी, कारण तू बसणार मला माहीत नव्हतं. तर मग हे कुठलंही कर्म जे भगवंताप्रती केलेलं असतं ना, ते आपलं कधीही नाश पावत नाही असं प्रत्यक्ष भगवंत सांगतायत. आणि उपासकाला कधीही दुर्गती प्राप्त होत नाही, वाईट गती त्याला येणारच नाही इतकी खात्री भगवंत देतात, कारण हा अभ्यास आहे. अभ्यास महत्त्वाचा. अभ्यास शब्दाचा अर्थ आपल्याला शाळेतला अभ्यास माहिती आहे, होमवर्क माहिती आहे, वर्गपाठ, क्लासवर्क, होमवर्क हे सगळं माहिती आहे. मग तो अभ्यास कधीही फुकट जात नाही. चांगलं कर्म कधीही फुकट जात नाही, अभ्यास कधीही फुकट जात नाही. आपण मुलाला सारखं ना, कुठे गेला आमचा, आत गेला, त्याला अभ्यासात त्याच्या व्यत्यय आला म्हणून तो आत गेला बोलते. हां, तर अभ्यास कधीही फुकट जात नाही. अभ्यास हा शब्द गीतेमध्ये फार वेगळ्या अर्थाने आलेला आहे. तो जरा नीट त्याचा अभ्यास नंतर घरी जाऊन केलात तरी हरकत नाही, की अभ्यास हा कधीही फुकट जात नाही. तो अभ्यास केलाच पाहिजे, विद्यार्थ्याने अभ्यास केलाच पाहिजे, त्याशिवाय काही त्याला तरणोपाय नाही. त्यामुळे तो अभ्यास महत्त्वाचा, कारण तो कधीही वाया जात नाही. विद्महे गणेशाला जाणून घ्यावे, गणेशाला जाणावे. गणेशाला जाणून काय करायचं, काय पण सारखं तुम्ही सांगता गणेशाला जाणून घ्या, एकदंताला जाणून घ्या, करायचं काय जाणून. जाणलं आम्ही, आम्हाला आमच्या बुद्धीला झेपेल तेवढं जाणलं, पण उपयोग काय तसा होणार आहे, काय करणार आहोत आम्ही जाणून. तर तो एकदंताला जाणल्यानंतर आम्हाला पलीकडे जायचं आहे. कशाच्या, भवसागराच्या पलीकडे जायचं आहे. तो तरुण पार जायचा आहे, त्या गटागळ्या खाऊन बसायचं नाही आहे तिथेच बुडून, तर त्याच्या पलीकडे जायचं आहे. कारण का जायचं पलीकडे, कारण आपल्याला मानवाची योनी प्राप्त झालेली आहे. अनेक जन्मानंतर मानव जन्म आपल्याला प्राप्त होतो, आणि मानव जन्म आणि इतर जन्म याच्यात मोठा फरक आहे. काय फरक आहे, तर मानवाचं जे जन्म आहे मिळालेला, हा पुण्य मागच्या जन्मी कधीतरी केलेलं असतं तेव्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो. आणि त्यात भारत देशामध्ये जन्माला येणं हे जास्ती पुण्यवान आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. दुर्लभम भारते जन्म, भारतात जन्माला येणं हे दुर्लभ आहे, कारण भारत ही पवित्र भूमी आहे, देवभूमी आहे असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे भारतात जन्माला येणं हे जास्त पुण्यवान. माणसाचा जन्म हा पुण्यवान, भारतात जन्माला आला हे जास्त पुण्यवान, आणि आपल्यासारख्या लोकांचा सहवास आपल्याला मिळतो आहे आपण अधिक पुण्यवान. कारण आपण सगळे एका उद्देशाने इथे जमतो, एकत्र काहीतरी येऊन चांगलं विचारमंथन करतो, म्हणून आपण अधिक पुण्यवान. आपल्याला समजायचं, काही हरकत नाही समजलं तर, कारण आपण कधीही एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढत नाही, एकमेकांविषयी कधीही मन कोणाचीही कलुषित करत नाही, तर चांगल्या गोष्टींचं विचारमंथन करतो, चांगले विचार एकमेकांच्यापर्यंत पोचवतो, त्याच्यावर चिंतन करतो, मनन करतो. त्यामुळे आपण अधिकच पुण्यवान आहोत असं म्हणायला हरकत नाही. तर मानवाची योनी जी आहे ही कर्मयोनी आहे. बरं नाही, मानवाची योनी ही कर्मयोनी आहे. इतर योनी ज्या आहेत ना ह्या सगळ्या भोगयोनी आहेत. ते फक्त भोग, तुला पडायचं तर पड जाईल. ती इतर योनी ज्या आहेत ना ह्या भोगयोनी आहेत. भोगयोनी ते भोगण्यासाठी चाललेल्या आहेत.
आपणही भोगण्यासाठी आलो, पण आपण त्याच्याबरोबर कर्मही करायचं आहे. कर्मयोनी आहे आपली ही समजून घ्यायचं आहे, विसरायचं नाही कधीही. कारण आपल्या ह्याच्यामध्ये मनुष्य जीवनामध्ये कर्माला प्राधान्य आहे. कर्म हे अधिकाधिक महत्त्वाचं असं सांगितलेलं आहे. आणि ते कर्म करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. चांगलं करायचं का वाईट करायचं हे आपण ठरवायचं आहे. तुम्हाला सक्ती नाही आहे हेच कर्म करा का तेच कर्म करा, चांगलं म्हणजे हे एवढंच केलं पाहिजे, असंच केलं पाहिजे असं नाही. आपल्याला चांगलं कोणतं आणि वाईट कोणतं हे करण्याची इतकी सारासार विचारबुद्धी आपल्याकडे आहे की मी जे करते आहे ते चांगलं करते का वाईट करते आहे, हे कर्म माझ्या हातून घडणार आहे. आधी आपण थोडासा विचार केलेला असतो की हे कर्म मी करणार आहे, मग ते चांगलं का वाईट हे आपण विचार नक्कीच केलेला असतो त्याच्याविषयी. मग ते चांगलंच कर्म आपण करायचं आहे. आणि कर्मयोनीमध्ये कर्माला प्राधान्य दिलेलं आहे. त्या कर्मच करत राहायचं, फळाची अपेक्षा करायची नाही. त्याच्या पुढे मी कर्मांविषयी बोलणार आहे लगेचच. तर कर्माचं स्वातंत्र्य आहे. त्याच्यामध्ये कर्म करताना भाव आपला मात्र शुद्ध हवा. शुद्ध भावनेने कुठलंही कर्म करायचं, त्याच्यात विशुद्ध भावना आणायची, अशुद्ध भावना आणायची नाही. दीर्घ उपासनेला कंटाळायचं नाही, आळस करायचा नाही, लगेच कुठल्या गोष्टीचं फळ मिळत नाही. आज मी 21 वेळा अथर्वशीर्ष म्हटलं की उद्या लगेच गणपती बाप्पा माझ्या हातात काहीतरी फळ आणून देणार नाही. गणेश जयंती परवाच आलेली आहे. मी गणेश जयंतीच्या वेळेला मी गणपतीवर अभिषेक केला, 21 आवर्तनं म्हटली, उद्या माझं काहीतरी भलं होईल आता चांगलं, असं नाही होत. ते इतकं आपण पुण्यवान नाही ना. कर्म न करता पण काही मिळणार नाही आणि कर्म केलं की लगेच फळ पण त्याचं मिळणार नाही. मग त्याच्याप्रती आपली निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे, तेवढीच भावना पाहिजे, तेवढीच एकरूपता पाहिजे. मन चित्त बुद्धी सगळं त्याच्या ठाई लागलं पाहिजे. बघा मी जसं म्हटलं, जप किती लक्ष केला ते महत्त्वाचं नाही, जपात किती लक्ष होतं हे महत्त्वाचं आहे. तसं त्या भावनेने ते कर्म केलं पाहिजे. आणि मग असं कर्म करत राहिलं की प्रारब्ध तयार होतं. आणि ते प्रारब्ध केव्हा तरी आपल्या उपयोगी पडतं, लगेच पडत नाही. मग कधीतरी एखादी गोष्ट अचानक आपल्या आयुष्यात चांगली घडते आणि आपल्याला आश्चर्य वाटतं, अरे हे मी कधी काय असं केलं नव्हता, विचार पण केला नव्हता आणि एकदम मला हा योग कसा काय आला. हे कुठेतरी प्रारब्ध केलेलं असतं, ते त्यावेळेला आपल्या मदतीला धावून येतं. असं होतं. म्हणून कर्म करत राहताना फळाचा विचार करू नका. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. याचा अर्थ गीतेमधला श्लोक आहे हा. फळाची आशा करू नका, फळाची अपेक्षा करू नका असं लोक सांगतात. म्हणजे काय, आम्ही नुसती कर्मच करत राहायची का, आम्हाला फळबिळ काही मिळणार आहे का नाही मिळणार आहे, असा त्याचा अर्थ नाही आहे. कर्मणी एव अधिकारः ते, तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे. मा फलेषु कदाचन, याचा अर्थ काय, फळाची अपेक्षा करू नको असा त्याचा अर्थ शब्दशः बोलायला ठीक आहे, पण त्याचा अर्थ थोडासा वेगळा आहे. तो मी सांगते की मा फलेषु कदाचन याचा अर्थ काय, फळाची अपेक्षा करू नकोस, याच्यापेक्षा सुद्धा तुझा अधिकार कर्मावर आहे, फळावर नाही. म्हणजे मी हे कर्म केलं, मी आज एक चांगलं व्याख्यान दिलं, याचं फळ मला हे मिळालं पाहिजे असं मी सांगू शकत नाही. ते सांगण्याचा अधिकार मला नाही. मग त्याचं फळ केव्हा मिळालं पाहिजे हेही सांगण्याचा मला अधिकार नाही. किती मिळालं पाहिजे, कधी मिळालं पाहिजे, कोणतं मिळालं पाहिजे हे सांगण्याचा मला अधिकार नाही. हा त्याचा अर्थ आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुझा अधिकार फळावर नाहीच आहे, तुझा फक्त कर्मावरच अधिकार आहे. कर्म करायचं एवढंच तू करायचं आहेस. फळ कोणतं मिळणार, कधी मिळणार, किती मिळणार हा विचार तू करायचा नाही, कारण तुझा अधिकारच त्याच्यावर नाही आहे. मग तू जे कर्म केलं आहेस त्याप्रमाणे फळ तुला मिळणारच आहे. ते कधी मिळेल सांगता येत नाही, किती मिळेल माहीत नाही, कशा स्वरूपामध्ये मिळेल तेही माहीत नाही. हे त्याचा अर्थ आहे की मी असं म्हणू शकत नाही की मला ह्या कर्माचं हे फळ मिळालं पाहिजे, हे सांगण्याचा अधिकार मला नाही. हा त्याचा अर्थ आहे. आणि फळ जे मिळेल ते नाकारण्याचाही मला अधिकार नाही. हेही तेवढंच खरं आहे. सगळेजण विसरून जातात. मी एखादं चांगलं काम केल्यावर मला त्याचं फळ जर मिळालं तर मी ते नाकारू शकत नाही, कारण ते नाकारण्याचा अधिकारच मला नाही आहे. परमेश्वर म्हणतो हे तुझ्या कर्माचं फळ हे तुला घेतलंच पाहिजे. चांगल्या कर्माचं असेल तर चांगलं फळ, वाईट कर्माचं असेल तर वाईट फळ. म्हणजे भोग हे भोगलेच पाहिजेत. माझी आजी म्हणायची भोग हे भोगून संपवायचे, भोगून संपवा. त्याच्या उलट मी म्हणायची भोग हे उपभोगून संपवा, उपभोगा. आजी म्हणायची तू माझ्या पुढे 2 पावलं गेलीस. भोग भोगायला आनंद होतो की नाही, ते उपभोगतो ना आपण. सुख उपभोगताना दुःख सुद्धा उपभोगा. सोपं नाही आहे.
पण ते सुद्धा उपभोगा, त्यात सुद्धा आनंदी राहा, सुखदुःखे समयकृत्वा लाभा लाभो जया जयऊ, गीतेतच सांगितले. मग हे सगळं असं करा म्हणजे तुम्ही आपले जे काही दिवस आहेत, आपलं आयुष्य जे काही आयुष्यावर आहे, पुढे 2 शब्द मला बोलायचे की आयुष्य जे काही आपल्याला चांगल्या पद्धतीने जर वितरित करायचं असेल, घालवायचं असेल, व्यतीत करायचं असेल, तर या पद्धतीने आपण वागत राहिलं पाहिजे. कर्म चांगलंच करत राहायचं. फळ मिळेल याची अपेक्षा करू नका, ते मिळणार आहे. का करू नका? कारण ते मिळणार आहे. म्हणून फळाची अपेक्षा धरू नका, कारण ते फळ मिळायचा अधिकार तुमच्याजवळ नाही आहे. तो ज्याच्यासाठी तुम्ही कर्म करता आहात तो तुम्हाला त्याचं फळ देणार आहे. अधिकार त्याचा आहे, तुमचा नाही. कर्मावर अधिकार तुमचा आहे, फळावर नाही. हे भगवंत गीतेमध्ये आपल्याला परत परत सांगता आहेत की आपण बोलत होतो की प्रारब्ध असं तयार होतं. आता मी कर्माचे प्रकार सांगते. कर्म 5 प्रकारची कर्म असतात. माहिती असतील तुम्हाला, सांगू का नको सांगू? हां, 5 प्रकारची कर्म. नाही तर माहिती असले तर मग ते ऐकायला कंटाळवाणं होईल. एक नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, निषिद्ध कर्म, काम्य कर्म, आवश्यक कर्म. आता पहिली आपण 2 बघूया, निषिद्ध कर्म आणि काम्य कर्म. निषिद्ध कर्म, निषिद्ध या शब्दातच सगळं आलं की ती करायचीच नाही, कधीच करायची नाही, कोणीच करायची नाही. लहानाने करायची, मोठ्याने नाही करायची, असं वगैरे काही नाही. सांगते फॉर एक्झाम्पल देणार. तर ही निषिद्ध कर्म आणि काम्य कर्म ही कधीही करायची नाहीत आपण. आता अरुणाचा प्रश्न अगदी बरोबर आहे की मी म्हटलं की परवाच गणेश जयंती आलेली आहे, मी गणेशाची भक्ती करणार आहे, मी आवर्तानं म्हणणार आहे, मी गणपतीच्या आरतीला जाणार आहे. पण काही माणसं अशी असतात ना की घालील लोटांगण सुरू झालं शेवटच्या आरती की आरतीला जातात. कशासाठी? प्रसाद घेण्यासाठी. मग मी आरती कशासाठी केली? मी भक्ती कशासाठी केली? मी उपासना कशासाठी केली? गणेशाचं पारमार्थिक रूप समजून घेण्यासाठी मी उपासना केली का गणपतीचा मोदक मिळावा म्हणून उपासना केली? अशी उपासना असेल तर ते असं कर्म असेल तर ते काम्य कर्म झालं. म्हणजे मोदक मिळावा ही इच्छा धरून तुम्ही ते केली, कामना धरलीत प्रसादाची, मोदकाची. तुम्हाला हाव कशाची आहे? मोदकाची. गणेशाचं रूप जाणून घेण्याची नाही, गणेशाच्या भक्तीची, त्याच्याहून नाही. असं कर्म करायचं नाही. असं कर्म करायचं नाही. तर उपासना पारमार्थिक रूप गणेशाचं समजून घेण्यासाठी जर आपण केली तर ती उपासना ही आपली सार्थ ठरते, नाहीतर ती ठरत नाही. मग फळाची आसक्ती ठेवायची नाही. मोदक मिळावा म्हणून आरतीला जायचं नाही. आरतीला गेलात की मोदक मिळणारच आहे की. तो काय एकाला देणार नाही एकाला देणार नाही असं होत नाही. हां, तो कधी घालील टाकण्याच्या वेळेला आलात का मग तुम्हाला मोदक नाही. तुम्ही सुरुवातीपासून होतात तुम्हाला मोठा मोदक, तुम्ही मध्येच आलात तुम्हाला छोटा मोदक, असं होत नाही. ते सगळ्यांना फळ मिळणारच आहे. मग आपला हेतू त्याच्यामध्ये कसा असला पाहिजे? शुद्ध असला पाहिजे. मी अतिशय भक्तिभावाने गेलेली आहे. मग भले मी मुद्दाम उशिरा नाही गेले, मला नाही जमलं लवकर जायला म्हणून मी उशिरा गेले, ठीक आहे. उशिरा गेलात ते मनापासून गेलात ना, मोदक मिळणार तुम्हाला. लवकर गेलेला पण मिळणार, उशिरा गेलेला पण मिळणार, आणि फक्त मोदकासाठी गेला त्याला पण मिळणार. हां, असंच होतं. पण मला माहीत असतं ना मी कशासाठी गेले. ही आपण इतरांपासून लपवून ठेवू शकतो पण स्वतःपासून नाही. मला माहिती आहे आज तिथे उकडीचे मोदक आहेत का प्रसादाला, आज खव्याचे आहेत का, चला जाऊया. मग मोदकासाठी मी गेले तर मला माहिती आहे मी मोदकासाठी गेले, दर्शनासाठी नाही गेले. हे माझं मन मला खाईल की नाही खाणार? खाईल. तो मोदक मला तितका गोड लागणार नाही काही. जेवढा एवढूसा कण प्रसादाचा मिळाला तरी जो गोड लागतो ना तो तेव्हा नाही लागणार. ही भावना असते. हां, म्हणून काम्यकर्म फॉर एक्झाम्पल. काम्यकर्म म्हणजे काय? कामना धरून केलेली कर्म. व्यभिचार आहे, चोरी आहे, भ्रष्टाचार आहे, हिंसा आहे, खून आहे, मारामारी आहे, ही काम्यकर्म. ही कधीही करायची नाही. निषिद्ध कर्म कधीही करायची नाही. काम्यकर्म मगाशी जे मोदकाचं उदाहरण दिलं ते काम्यकर्म, आणि आत्ता जी सांगितली ही सगळी निषिद्ध कर्म, की ही करायची कधीही नाही. व्यभिचार, चोरी, हिंसा, मारामारी, घातपात, खून, दरोडे हे कधीही करायचे नाहीत. ही सगळी निषिद्ध कर्म सांगितलेली आहेत. आणि ही 2 कर्म जी सांगितली आत्ता, काम्यकर्म आणि निषिद्ध कर्म, ही कर्म केल्यानंतर मनुष्याचं अधःपतन होतं. मनुष्यत्व हे त्याला राहत नाही, तो एक पायरी खाली उतरतो. आणि नुसता तो उतरत नाही तर समाजसुद्धा त्याच्यापासून दूषित होतो. एखादा माणूस समाजात जरी वाईट कर्म करणारा असला तरी समाजावर त्याचा परिणाम होतो. कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती जर गैर काहीतरी वर्तन करणारी निघाली तर सगळ्या कुटुंबावर परिणाम होतो की नाही त्याचा? तसंच तिकडे होतं. समाजामध्ये सुद्धा तसंच घडून येतं. समाजही बिघडतो. आता नित्यकर्म,
याचं नावच नित्य आहे. नित्य म्हणजे नेहमी करायची कर्म. रोज काही गोष्टी आपण बघा रोज करत असतो. मग आपण आपल्या घरात असू, कुठे बाहेरगावी गेलेलो असू, पर्यटन करायला गेलेलो असू, कोणाच्या घरी गेलेलो असू, आपण रोज ती कर्म करतो. कोणती करतो? रोज आंघोळ करतो, दात घासतो, जेवतो, झोपतो. रोजची कर्म आहे. नित्य कर्म, रोज करायची कर्म ही रोज करायचीच असतात. एक दिवस आंघोळ नाही केली, खूप थंडी आहे, बरं नाही, ती गोष्ट सोडून द्या. पण ही सगळी कर्म जी आहे ती रोज करायची कर्म आहे. तसं परमेश्वराचं दिवसातून एकदा नाव घेणं, त्याला हात जोडणं हे पण नित्यकर्मच समजायला काही हरकत नाही आपल्याला. नंतर नैमित्तिक कर्म म्हणजे काहीतरी निमित्तामुळे करायची कर्म. उदाहरणार्थ सणवार आले, दिवाळी आली की दिवाळीला आपण घर झाडतो. रोज केर काढतो, दिवाळीला घर झाडतो. फरक आहे ना. म्हणजे रोज केर काढणं हे नित्यकर्म आहे आणि घर स्वच्छ करणं हे नैमित्तिक कर्म आहे. दिवाळी आली, दिवाळी येणार आहे, गणपती येणार आहे म्हणून आपण सगळं घर झाडूनपासून स्वच्छ केलं, हे नैमित्तिक कर्म झालं. दिवाळीच्या निमित्ताने केलेले कर्म झाले. रोजचा स्वयंपाक आपण रोज करतोच आहोत, पण सणवार आला म्हणून विशेष काहीतरी करतो, काहीतरी गोडधोड करतो, काहीतरी कोणाचा तरी वाढदिवस आहे तर कोणाचा तरी आवडीचं काहीतरी करतो, हे नैमित्तिक कर्म झालं. निमित्तामुळे केलेलं कर्म. आज व्याख्यान ठेवलेलं आहे म्हणून जरा घर जरा आवरून ठेवलं आहे, खुर्च्या जरा छान लावल्या आहेत, हे नैमित्तिक कर्म झालं. हे नैमित्तिक कर्म. साध्या साध्या गोष्टी आहेत या. पाहुणे येणार आहेत, ढोकळा विकळा केलाय. पाहुणे येणार आहेत म्हणून आपण जरा घरात छान जरा काहीतरी आवरावरी करून ठेवली, काहीतरी एक दोन खाण्याचे पदार्थ करून ठेवले, हे नैमित्तिक कर्म झालं. आणि रोज स्वयंपाक करतोच आपण, हे नित्यकर्म झालं. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत. दानधर्म आपण काहीतरी निमित्ताने करतो. मग कोणी म्हणेल आज श्रावण महिना आहे, कोणी म्हणेल नवरात्र आहे, कोणी म्हणेल दसरा आहे, कोणी काय आहे, पाडव्याचा दिवस आहे, हे दानधर्म केला, हा नैमित्तिक दानधर्म झाला. म्हणजे रोज करून असं सांगितलेलं नाही आहे, पण रोज आपण करतही नाही आहोत. कशाला खोटं बोलायचं? करतो आपण रोज दानधर्म? नाही करत, पण काहीतरी कारणाने काहीतरी निमित्ताने आपण तो करत असतो. आता आवश्यक कर्म कोणती? ती पण महत्त्वाची आहे. आपल्याला रोज पोटाला भूक लागते. दीक्षित डाएट केलं तरी 2 वेळा जेवायला लागतं आणि दिवेकर डाएट केलं तर 2-2 तासांनी खावं लागतं. पण खावं लागतं हे आवश्यक कर्म आहे, कारण आपल्याला जीव आहे तोपर्यंत आपल्याला खाल्लं पाहिजे, प्यायलं पाहिजे. हे सगळं जे आहे हे आवश्यक कर्म आहे. रोज थोडी तरी झोप घेतलीच पाहिजे, रोज काहीतरी व्यायाम केला पाहिजे, रोज घरामध्ये काहीतरी काम केलं पाहिजे. आपलं व्यवसाय उद्योग जो असेल त्याला रोज वेळेवर गेलं पाहिजे. तिथे जे काम नेमून दिलेलं आहे ते केलं पाहिजे, कारण आपण त्याचा पगार घेणार आहोत. हे आवश्यक कर्म आहे. हे आवश्यक कर्म आहे. म्हणजे आपण 5 प्रकारची कर्म बघितली. परत एकदा उजळणी करूया. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, आवश्यक कर्म, निषिद्ध कर्म, काम्य कर्म. ही सगळ्या प्रकारची कर्म आपल्याला करायची असतात आणि या कर्माचं संचित आपलं हळूहळू तयार होत असतं. प्रारब्ध आपल्याला हळूहळू आपल्या मदतीला येत असतं. परत आपण एकदंता विद्महेकडे यायचं आहे, कारण एकदंता विद्महे हाच आजच्या खंडाचा गाभा आहे. या आजच्या खंडाचं विशेष हेच आहे, कारण मी म्हटलं तसं कंटेंट फार थोडा आहे आणि आशय मात्र खूप मोठा आहे. मला किती समजला आहे मला माहीत नाही. मी सांगण्याचा प्रयत्न नक्की करते आहे आणि प्रामाणिक प्रयत्न करते आहे. एकदंताय विद्महे की काय मला किती समजलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न चालू आहे माझा. की हे गणेशाचं अत्यंत, मगाशी मी सांगितलं असं शुद्ध, तसं एकदंत हे गणेशाचं रूप जे आहे ना हे अत्यंत शुद्ध असं रूप आहे, अत्यंत सात्विक असं रूप आहे, शुद्ध उत्तम रूप जे आहे. आणि हे असं शुद्ध उत्तम सात्विक रूप ज्याने जाणलं, आपण जाणण्याचा प्रयत्न करतो आहोत, ज्याने जाणलं त्याला कर्म करताना कुठल्याही भावनेचा स्पर्श होत नाही. म्हणून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न का करायचा की आपलं जे कर्म होणार आहे त्याला कुठलाही स्पर्शाची भावना त्याला नको आहे, कुठलाही त्याला भावनेचा स्पर्श नको आहे. मग असं कोण करू शकतं? आपण नाही प्रत्येक कर्म असं करू शकणार. कशाला बडाया मारायचा? करू शकू? नाही करणार, नाहीच करणार. मग असं कोण करू शकतो? योगी लोक करू शकतात. आपण मागच्या एका खंडामध्ये योगी कोणाला म्हणायचं ते शिकलो होतो. तर असे योगी संत महात्मे असे जे असतात तेच काय करू शकतात? हे असं कर्म करू शकतात. मग आपण सामान्य लोक असं कर्म करू शकत नाही. मग आपण काहीच करायचं नाही, करायचं नाही. आपणही काहीतरी करायचं. मग आपण काय करायचं तर कर्म करत असताना जेव्हा एखादा कर्म करायचा विचार आपल्या मनामध्ये येतो आणि प्रत्यक्ष आपण कर्म करतो किंवा एखादं कर्म करून झालं, तिन्ही गोष्टीमध्ये भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ, तिन्ही काळ आपण बघूया की एखादी कर्म करायची इच्छा मला झाली, मी प्रत्यक्ष कर्म केलं म्हणजे करत आहे आणि माझं कर्म करून झालं. या तिन्ही अवस्थांमध्ये आपण किमान आपल्या जनाची आणि आपल्या मनाची लाज तरी बाळगली पाहिजे. हा शब्द कदाचित खटकेल तुम्हाला, का मी असं म्हणते ते,
कारण आपल्याला जनामध्ये राहायचं आहे. त्यामुळे आपल्याला लोकांचा विचार करावा लागतो. हे मी नेहमी सांगते. लोक काय म्हणतील हा प्रश्न आपल्याला अनेक वेळा पडतो आणि तो पडायला हवा. कारण आपण एकटं नाही राहू शकत. आपण समाजामध्ये वावरतो. त्यामुळे जनाची आपल्याला गरज लागते आणि त्यामुळे जनाचा विचार करावा लागतो. पण जन काय म्हणतील ह्याच्यापेक्षा माझं मन मला काय म्हणेल ह्याचा विचार जास्त करायला हवा. की माझ्या मगाशी म्हटलं मी, माझं मन आपल्याला खातं ना. एखादी गोष्ट आपल्या हातून वाईट झाली ना, आपण कबूल नाही केली कोणाजवळ समजा, तरीसुद्धा मन आपल्याला खात असतं की हे मी करायला नको होतं, मी हिला असं बोलायला नको होतं, मी आज असं केलं नाही, चुकलंच माझं थोडंसं, हे असं मन आपल्याला खात राहतं. मग आपण ते बोलून मोकळेपणाने ते बोलण्याचा मोठेपणा आपल्याकडे आहे का? आपण मी सांगेन का दुसऱ्याला की अगं बाई काल मी तुला असं बोलले, माझं चुकलंच जाय, असं मी नको होतं का तुला बोलायला असं. हे जर बोललं तर आपण मोकळे होऊन जातो. पण नाही बोललं तर ती टोचणी आपल्या मनाला कायम लागून राहते. कारण मन आपल्याला कधीही दगा देत नाही. आपले इतर जण आपल्याला दगा देतील, नातेवाईक देतील, घरातले देतील, समाज देईल, पण मन नाही दगा देणार. ते आपल्याशी प्रामाणिक असतं. आणि म्हणून मनलज्जा, जनलज्जेपेक्षा मनलज्जा ही अधिक महत्त्वाची. त्यामुळे कोणतंही क्रिया करताना, कोणतंही कर्म करताना पहिल्यांदा मनाला विचारायचं, हे मी करू का? मनाने कौल दिला कर तर खुशाल करायचं. आणि मनाने जर कुठेही किंतु निर्माण केला की नाही असं मनात आलं की मग ते करताना 10 वेळा विचार करायचा, मनाचा कौल घ्यायचा आणि मग तो विचार करायचा. समर्थाने सुद्धा सांगितलं आहे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. त्याने सुद्धा जनाचा विचार करावा असं समर्थाने सुद्धा सांगितलेलं आहे की लोकांचा विचार करा. जनी निंद्यते, जनांमध्ये जे वाईट आहे ते सोडून द्या आणि जन ज्याला वंद्य मानतात तेच कर्म करा. जनी वंद्यते सर्व भावे करावे. प्रत्येक मनुष्यामध्ये आपण असं म्हणतो की ईश्वराचा अंश आहे आणि तो विष्णूचा आहे. असं मागे एका व्याख्यानामध्ये मी सांगितलं होतं की प्रत्येक मनुष्यामध्ये परमेश्वराचा अंश आहे आणि तो विष्णूचा अंश आहे. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे सुद्धा विष्णूचाच अवतार, चौघही विष्णूचा अवतार. रामामध्ये अर्धा विष्णू, लक्ष्मणामध्ये पाव विष्णू आणि उरलेल्या पावाचे 2 भाग जे आहेत ते भरत आणि शत्रुघ्न, असा तो विष्णूचा अवतार आहे. पूर्ण एकटा राम नाही. हे जे सगळे आहेत ना जन्माला आलेले भाऊ, हे बंधू सगळे, हे सगळे म्हणजे विष्णूचा अवतार आहे. 1 अष्टांश, 1 अष्टांश, 1 चतुर्थांश आणि 1 द्वितीयांश, सगळ्याची बेरीज करा पूर्ण 1 होतो. मग असा जो हा अवतार आहे तसा प्रत्येक मनुष्यामध्ये परमेश्वराचा थोडाफार का होईना पण अंश आहे आणि तो अंशच आपल्याला सत्कर्म करण्यासाठी प्रेरणा देत असतो. जो आपण म्हटलं मनाचा कौल घ्यायचा, की मनाला वाटलं पाहिजे की हे करावं, की हा जो आहे ना हा परमेश्वराचा अंश आपल्याला नेहमी सत्कर्म करण्यासाठी प्रेरणा देत असतो आणि वाईट कर्म करण्यापासून परावृत्त करत असतो. नको करू, आपल्याला इशारे मिळत असतात पण तरी आपल्या हातून कधीतरी काहीतरी नको ते घडून जातं, तोंडातून नको ते बोललं जातं. तर तसं होऊ नये म्हणून मग हा परमेश्वराचा अंश जो आहे हा सतत जागृत ठेवायचा असतो आणि ती प्रेरणा आपल्याला त्यापासून मिळत असते. कर्म करण्यासाठी जी प्रेरणा लागते ती या परमेश्वराच्या अंशाकडून आपल्याला नेहमी मिळत असते आणि ही प्रेरणा म्हणजेच आपली सत्सद्विवेक बुद्धी. ती सतत जागृत आपल्याला ठेवायची असते की सत्सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवूनच आपल्याला कुठलंही कर्म करायचं असतं. आणि त्यासाठी कुठलंही कर्म करायच्या आधी आपण क्षणभर शांत बसावं, विचार करावा, मनाचा कौल घ्यावा, सत्सद्विवेक बुद्धी आपली जागृत ठेवावी आणि मग ती प्रेरणा आपल्याला काय सांगते आहे तसा विचार करून मगच कुठलंही कर्म करावं. आणि प्रेरणा ओळखता लगेच सहजासहजी येत नाही, तिचासुद्धा अभ्यास करावा लागतो. मग अशी मी अभ्यास शब्द सांगितला होता की अभ्यास करावा लागतो, त्याचासुद्धा सराव असावा लागतो, तेव्हा ती प्रेरणा चटकन मिळते, नाहीतर ती मिळत नाही. आपण कायम तुम्ही करू नको करू, असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, कर्म करण्याची वेळ निघून जाते तरी निर्णय होत नाही आणि कर्म काहीच घडत नाही. म्हणून त्याची सुद्धा सवय करावी लागते. वाईट कर्मापासून तो आपल्याला परावृत्त करतो आणि चांगली कर्म करण्यासाठी तो आपल्याला सतत जागृत ठेवतो, प्रेरणा देतो. आता आणखी सोपं, त्याच्यापेक्षा सोपं, आपण एखादं कर्म करायचं ठरवलं की ते कर्म करण्यामध्ये आपण असा विचार करायचा, ही कर्म करताना, करायची इच्छा झाल्यावर किंवा करून झाल्यावर माझ्या मनाला काय मिळालं? आनंद मिळाला, माझं मन प्रसन्न झालं, माझं मन टवटवीत झालं, प्रफुल्लित झालं, माझी बुद्धी सतेज झाली. एवढे जर परिणाम दिसत असले तर ते अर्थात चांगलं कर्म आहे. पण एखादं कर्म केल्यानंतर मला त्यात जर आनंद मिळाला नाही, स्वतःला, दुसऱ्याचा विचार करायचा नाही, स्वतःला व्याख्यान ऐकलाच पण आनंद काहीही मिळाला नाही, पुढचं व्याख्यान ऐकायला यायचं नाही. आनंद मिळाला नाही
लोक म्हणतील ही आज का नाही आली म्हणून जायचं नाही. जर आनंद मिळाला, काहीतरी समजलं, काहीतरीचा उपयोग आयुष्यात होणार असेल तरच कुठलीही गोष्ट करायची, म्हणजे कर्म करायचं, नाहीतर करायचं नाही. हे साधं सोपं त्याला गणित लावायचं की जे केल्यापासून माझ्या मनाला आनंद मिळतो, मन प्रफुल्लित होतं, मनाला प्रसन्न वाटतं, टवटवीत वाटतं आणि खूप छान वाटतं. बाबा काही सांगता नाही येत आपल्याला काय झालं ते, पण आज मी गेले ना मला बरं वाटलं. एवढं सांगता आलं तरी खूप झालं की. आज मी जरा बाहेर फेरफटका मारून आले तरी बरं वाटलं. आज मी लहान मुलांना खेळताना बघितलं, बरं वाटलं. उद्या परत जा बघायला, काय बिघडलं. आज बागेत फिरून आले, जरा झाडं पानं बघितली, खूप बरं वाटलं, फ्रेश वाटलं, हरकत नाही. ते सुद्धा कर्मच आहे. पण ते कर्म केल्यामुळे मला आनंद मिळाला पाहिजे. नाहीतर एखादं कर्म केलं आणि आनंद मिळाला नाही तर ते कर्म करायचं नाही. एकदंताय विद्महे. परत परत त्याच मुद्द्यावर यायचं आहे आपल्याला. कारण एकदंताय विद्महे ज्याला कळलं तो आयुष्यभर सत्कर्मच करत राहतो. त्याच्या हातून दुष्कर्म कधीही घडत नाही. मग अशा आपण म्हटलं मी कधीच चुकत नाही असं आपण म्हणतो. काल एक बाई मला भेटल्या, त्या म्हणाल्या मी जन्माला आल्यापासून ना एकदाही खोटं बोलले नाही. तर शाबास आहे तुझी, तुझ्या एवढं आठवतं तुला जन्माला येण्यापासून, आल्यापासून, लहानपणापासूनचं इतकं आठवतं तुला, कधीच खोटं बोलली नाहीस. असं चांगली गोष्ट आहे म्हटलं. म्हणजे असं माणूस मोठा आणि सांगत असतं. असं होत नाही ना. जरा विचार करत आपल्या लक्षात येतं की आपण ऋतमोष्मी सत्यमोष्मी शिकलो आहे. कधीतरी भल्यासाठी आपण खोटं बोलतो, तेव्हा ते खोटं बोलणं खरं बोलणं इतकंच चांगलं असतं. मग तसं बोललेलं आहोत आपण आयुष्यात कधीतरी. बोलावंच लागतं कारण ते चांगल्यासाठी असतं. कसायला विचारलं गाय कुठे गेली तर त्याने खरं उत्तर द्यायचं नसतं, खोटंच द्यायचं असतं. कारण गोहत्या वाचवायची असते. मग तिथे त्याचं खोटं बोलणं हे खरं बोलण्या इतकं श्रेष्ठ आहे. हे ज्याला समजलं त्याला अथर्वशीर्ष समजलं. मी जन्माला आल्यापासून कधीच खोटं बोलले नाही, एकदा पण खोटं नाही बोलले. तुला खूप चांगली गोष्ट आहे. मी नाही असं म्हणू शकत तुझ्यासारखं म्हटलं. मी बोलले असेल कधीतरी खोटं, सांगता येत नाही. बोलावं लागतं कधीतरी, बोलावं लागतं. चांगल्यासाठी खोटं बोलणं हे पाप नसतंच मुळी. तसं आहे. मग ज्याला हे कळलं म्हणून एकदंताला जाणून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं. तर हे ज्याला कळलं ना तो आयुष्यात कधीही खोटं बोलत नाही. कसं खोटं? वाईटासाठी खोटं बोलत नाही, भल्यासाठी बोललं तर त्याला माफ असतं. हे ऋतमोष्मी सत्यमोष्मीमध्ये अनेक उदाहरणांनी आपण बघितलं होतं, म्हणून त्याच्यावर जास्त बोलत नाही आता. तर गणेशाचं निर्गुण रूप जे आहे ना ते मला कधीतरी प्रत्ययाला येईल. मगाशी मी सांगितलं तसं अंशरूपाने येईल, पूर्ण रूपाने नाही येणार. मनुष्याकृती पूर्ण नाही दिसणार, पूर्ण हत्ती नाही कळणार. पण हत्तीचा एक अवयव कळल्यानंतर हत्ती खांबासारखं त्याचं काहीतरी एक अवयव आहे एवढं कळेल. तसं गणेशाचं काहीतरी आपल्याला एखादं रूप तरी कळेल, काहीतरी समजेल. अंशरूपाने का होईना काहीतरी समजेल. हा विश्वास मनामध्ये ठेवायचा, हा भाव मनामध्ये आणायचा. हेच गणक ऋषींना आपल्याला सांगायचं. एकदंताय विद्महे म्हणजे काय की त्याला जाणून घ्या. मायेपासून दूर राहा, मायेच्या मोहात अडकू नका. माया आपल्यावर अधिराज्य करणार असेल तर तिला बाजूला करण्यासाठी एकदंताची उपासना करा आणि त्या परमेश्वराला शरण जा. म्हणजे एकदंत समजला असं होईल. त्या एकदंताला विद्महे आपण जाणून घेण्याचा माझ्या परीने मी तुम्हाला स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. थोडंसं पुढे जायचं आहे. वक्रतुंडाय धीमहि. वक्रतुंडाचं आम्ही ध्यान करतो. संपला अर्थ. वक्रतुंड गणपतीचं नाव एवढं आम्हाला माहिती आहे, वक्रतुंड. मग गणपतीचं तोंड म्हणजे काय तर ती सोंड आहे. आणि ती कशी आहे? अशी सरळ नाही आहे तर ती वाकडी आहे. संपलं. ज्याची सोंड वाकडी आहे म्हणजे ज्याचं तोंड वाकडं आहे तो वक्रतुंड. संपला अर्थ. आहे काय त्याच्यात? एवढं काय गणक ऋषींना काय कळत नाही का? एवढं कशाला सांगतात आम्हाला? काय समजत नाही ना. पण सांगतात ते, कारण आपल्याला समजत नाही त्यांना कळलं आहे म्हणून सांगतात ते एवढ्या गोष्टी आपल्याला. की अथर्वशीर्षाची थोरवी जी मी नेहमी म्हणते की अथर्वशीर्षाची थोरवी काय आहे? वेदांमधल्या प्रत्येक पदाला एक गर्भितार्थ असतो, एक गूढार्थ असतो, लक्षणार्थ असतो. तो समजून घेतला तर आपल्याला ह्या गोष्टी कळतात, नाहीतर शब्दार्थ आपल्याला समजा. संपला अर्थ. वक्रतुंडाय धीमहि. वक्रतुंडाचे ध्यान आम्ही करतो, संपलं. एवढाच अर्थ त्याच्यामध्ये आहे. पण गणेशाची वाकडी असलेली सोंड ज्याला आपण तोंड म्हणतो ते वक्रतुंड हे ओंकाराचं रूप आहे. आपण ओंकाररूपी गणेश जाणून घेण्याचा प्रयत्न अथर्वशीर्षामध्ये बरेच वेळा करतो आहोत. मग त्याची वाकडी सोंड हे त्याचं काय आहे? ओंकाराचं रूप आहे. वक्रतुंड म्हणजे विचार, विवेक असाही एके ठिकाणी अर्थ मला सापडला की वक्रतुंड म्हणजे विचार, वक्रतुंड म्हणजे विवेक. जो विवेकाने वागतो, जो विचाराने वागतो तो वक्रतुंड. तो वक्रतुंड असाही अर्थ सापडला. दुसरा एक अर्थ असा आहे की वाममार्गाने जाणारा कोणीतरी असतो माणूस. आपण सुद्धा कधीतरी जाऊ शकतो किंवा गेलो असू कधीतरी.
की वाममार्गाने जाणाऱ्या मानवाला शिक्षा करणारा, त्याला शासन करणारा तो पण वक्रतुंड. तो पण वक्रतुंड. तुंड म्हणजे ताडण करणे, ताडणे. ताडणे म्हणजे मारणे. कोणाला मारायचं? साध्या सरळ माणसाला कशाला मारायचं? जो चांगल्या मार्गाने जातोय त्याला मारायची त्या गणेशाला काय गरज आहे? पण जो वाकड्या मार्गाने जातो आहे, सन्मार्गाने जात नाहीये, त्याला कुठेतरी वठणीवर आणण्यासाठी, कुठेतरी योग्य मार्गावर आणण्यासाठी त्याला ताडण करावं लागतं. तेव्हा तो त्या सोंडेचा उपयोग करतो आणि त्याला जागेवर आणतो. हत्तीची सोंड पाहिले ना सगळ्यांनी तुम्ही? त्या हत्ती एकदा रस्त्यात बघा कधीतरी असा हत्ती येतो आणि मग सगळे त्याच्या भोवती जमतात. त्या हत्तीच्या आता गंमत करायची एकाला लहर आली. हत्तीला मग कोणी ते केळं खायला देतं, कोणी काय देतं, कोणी काय देतं, कोणी नारळ देतं. मग तो नारळ कसा सोंडेने आपटतो फुटतो बघायला मजा वाटते. सोंडवर करून त्या माहुताच्या हातात कसं देतो ते बघायला मजा वाटते. मुलांना आवडतं बघायला, मोठ्यांना सुद्धा आवडतं आपलं, कारण आपण काय हत्ती रोज बघत नाही. एकदा एका माणसाने काय केलं, त्याला म्हटलं या हत्तीला काय कळतंय, म्हणून त्याने नारळाच्या आकारासारखा एक दगड घेतला आणि तो त्या हत्तीच्या सोंडेमध्ये दिला. सगळी माणसं भोवताली दिला, त्याच्या सोंडेत दिला आणि जाऊन पुन्हा सगळी माणसं जिथे भोवती जमली होती तिथे जाऊन उभा राहिली. हत्ती येतो, बुद्धिवान आहे, बारीक डोळे आहेत, पण नजर तीक्ष्ण आहे. जमिनीवरची सुईसुद्धा तो उचलू शकतो, आपल्याला पण नाही उचलता येणार. पण तो एवढा उंच, त्याचे डोळे की जमिनीपासून किती लांब असतात आणि तिथून त्याला ती सुई दिसते आणि तो उचलू शकतो. किती सूक्ष्म नजर आहे त्याची. त्याने तो दगड सोंडेमध्ये घेतला आणि गोल फिरला आणि बरोबर त्याने तो दगड दिला होता त्यांच्या डोक्यात तो दगड घातला. कर्माचं फळ ताबडतोब, वेळ नाही. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. फळ मिळालं. म्हणून जाणून बुजून ही गोष्ट केली ना त्यांनी, मग त्याचं फळ लगेच घे. हत्ती आहे तो, कोणाच्या वाटेला जायचं? सिंहाच्या गळ्यात हात घालून हाय फ्रेंड म्हणून म्हणायचं नाही, फिरायचं नाही त्याला घेऊन. त्याचं फळ मिळेल का? शेखाण करायला जायचं नाही त्याला. त्याचं फळ तो त्याच्यात द्यायचं तोच देईल ना. तसं या हत्तीने केलं. बरोबर शिक्षा मिळाली. फसवायला गेला त्याला. त्याला वाटलं ह्याला काय कळणार आहे नारळ आणि दगड, म्हणून गेला. फळ ताबडतोब हत्तीने दिलं. मग वाकड्या तोंडाने जाणाऱ्याला शासन करणारा, व गणेशाचं तोंड हे असं आहे, वक्रतुंड, त्याची सोंड त्याची तशासाठी आहे की ताडण करण्यासाठी ती आहे. मग वाकड्या मार्गाने जाऊ न देता त्याला सद्बुद्धीने वागायला लावायचं, सन्मार्गाने जायला लावायचं, हे वक्रतुंडाचं काम आहे. त्याचं निर्गुण रूप जे आहे हे आपल्याला जाणता येत नाही. कोणाचं? गणेशाचं, वक्रतुंडाचं निर्गुण रूप आपल्याला जाणता येत नाही. पण सगुण रूप काहीतरी आपल्या डोळ्यासमोर असतं ना. गणपती म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर काहीतरी रूप येतं जे आपल्याला भावतं. कारण आपल्याला निर्गुण रूप जाणणे इतके आपण मोठे नाही. पण सगुण रूप म्हटल्यावर गणपती म्हटल्यावर कोणाला घरातला एवढा गणपती येईल, कोणाला गणपतीची फ्रेम येईल, कोणाला मूर्ती येईल, कोणाची अवाढव्य मूर्ती येईल, कोणाला लालबागचा गणपती आठवेल, कोणाला पुण्याचा दगडूशेठ आठवेल. पण गणपती म्हटल्यावर काहीतरी आपल्या डोळ्यासमोर नक्कीच येतं. मग हे सगुण रूपासमोर आपली चित्तवृत्ती तल्लीन होते. आपण नतमस्तक होतो, आपले हात जोडले जातात, डोळे मिटले जातात. का बरं जातात? कारण ते रूप आपल्याला भावतं, आपल्याला ते रूप त्याचं आकर्षित करतं. कारण हे रूप तितकंच सुंदरच आहे, मुळे आकर्षकच आहे आणि ते ओंकारातून प्रकट झालेलं आहे म्हणून ते इतकं सुंदर आहे. कारण ओंकाराची महती आपण मागे सांगितलेली आहे. म्हणून चित्ताला मनाला आनंद देणारं असं हे गजाननाचं स्वरूप जे आहे, त्याचं जे सगुण रूप जे आहे, आपण एकटक बघत राहिलं ना मनापासून तर डोळे पाणावतात. कोणाला तरी असा अनुभव आलेला असेल, डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागतात ते सगुण रूप बघून. इतक्या चित्तवृत्ती आपल्या इतक्या प्रसन्न होतात आणि हा परिणाम आपल्याला दिसतो. आणि या अश्रुधारा व्हायला लागल्या, डोळे पाणावले, तर समजावं की आपला सत्वगुण जागृत झालेला आहे आपल्यातलं. कारण या सत्वगुणाचं सामर्थ्य हे सगळ्यात मोठं आहे. आपण 3 गुण बघितले होते, सत्व, रज आणि तम. सत्वगुण सगळ्यात चांगला असं आपण म्हणतो, रजोगुण त्याच्यापेक्षा एक पायरी खाली आणि तमोगुण हा त्याच्यापेक्षा एक पायरी खाली. पण म्हणून सगळं पूर्ण सत्वगुणी माणूस आपल्याला कधीही दिसत नाही. त्याच्यात सगळे गुण थोडे थोडे असतात, कधीतरी ते प्रकट होतात, आपले पण होतात. कधीतरी सत्वगुण जास्ती वर येतो, कधी रजोगुण वर येतो, कधी तमोगुण वर येतो. मग तसं हे जेव्हा रूप आपण बघतो ना, तेव्हा आपला सत्वगुण हा वर येतो आणि तो आपल्याला हा सामर्थ्य देतो की त्याच्यामुळे आपल्याला सत्वगुण जागृत करण्याचं सामर्थ्य त्या वक्रतुंडामध्ये आहे, हा त्याचा अर्थ आहे.
संस्कृतमध्ये दुसरं त्याचा जर अर्थ सांगायचा झाला तर वक्रांतुंडयती इति वक्रतुंड हा. वक्रांतुंडयती इति वक्रतुंड हा म्हणजे दुष्टांना शासन करणारा असा जो हा वक्रतुंड आहे. वाममार्गाने जे जात असतील त्याला सन्मार्गाचा रस्ता दाखवणारा असा हा वक्रतुंड आहे. आणि म्हणून त्याचं ध्यान मी जे म्हटलं, आपण ध्यान शब्दाकडे आलोय आता, की ध्यान, गणपतीचं ध्यान असं आपण म्हणतो. ते चांगल्या अर्थाने म्हणतो ना. पांडुरंगाच्या पंढरपूरचा विठोबा आहे त्याला सुद्धा म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटीवरी ठेवून या. ते पण ध्यान. आणि एखादा बावळट माणूस असतो ते पण ध्यान. काय पण ध्यान आहे. आणि हे काय ध्यान आहे हो सुंदर, बघत राहावं अगदी एक तर देहभान हरपून गेलं माझं. हे पण ध्यान आणि हे पण ध्यान बावळट. मग आपल्याला कुठलं ध्यान हवं? आपल्याला पंढरपूरच्या विठोबाचं ध्यान हवं आहे, गणेशाचं सगुण रूपाचं ध्यान बघायचं आहे का कसं ध्यान बघायचं आहे? आपण कशाला ध्यान म्हणतो आहोत, कुठलं ध्यानामध्ये आपण तल्लीन होतो आहोत, हे महत्त्वाचं आहे. मग ध्यान, धारणा हे सगळं खूप या अष्टांग योगाच्या पायऱ्या तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील त्या आहेत. तर असा सन्मार्गाचा रस्ता दाखवणारा त्याचं हे ध्यान हे अवघड आहे. कारण हे ध्यान करणं, हे ध्यान डोळ्यासमोर येणं ही फार मोठी साधना आहे. साधनेशिवाय काहीही नाही. जसं मग अशी अभ्यास म्हटलं तशीच ती साधना आहे. आणि त्यासाठी आधी मनाची धारणा व्हावी लागते. मनाची इथे कुठेतरी इच्छा प्रबळ असावी लागते, मनात धारणा व्हावी लागते. तेव्हा मग ध्यान आपल्याला करता येतं. आणि ध्यानानंतरची अवस्था म्हणजे समाधी अवस्था, ज्याच्यामध्ये आपल्याला काहीही कळत नाही. ही अवस्था ही आपल्या कल्पनेच्या पलीकडची आहे. तर यासाठी काय हवी? समाधी अवस्था येण्यासाठी आधी धारणा, मग ध्यान, मग समाधी हे यायला पाहिजे. म्हणून एकतानता हवी. एकाग्रता वेगळी, एकतानता वेगळी. एक गोष्ट सांगते, सगळ्यांना माहितीची गोष्ट आहे, पण त्या दृष्टीने बघितलं होतं का मला माहीत नाही. एकतानता हवी. त्यासाठी एकतानता म्हटल्यानंतर एकच उदाहरण डोळ्यासमोर येतं अर्जुनाचं. परत परत गीता येते अर्जुन आणि श्रीकृष्ण. इथे श्रीकृष्ण नाही आहे या गोष्टीत, ज्या गोष्टीत द्रोणाचार्य आहे. तुम्हाला कळली असेल गोष्ट आता. येस, बरोबर. एकतानतेची दोन उदाहरणं, दोन्ही अर्जुनाचीच आहेत. एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, दुसरीही माहिती आहे. तर ही अर्जुन, मगाशी मी सांगितलं की तो भगवंताचा सखा आहे. तो मित्र नाही आहे, तो भाऊ नाही आहे, तो सोबती नाही आहे, तो सखा आहे. आणि म्हणून त्या दोघांचं आत्यंतिक सख्य आहे. आत्यंतिक सख्य कशासाठी हे झालं, कोणत्या कारणामुळे झालं, ते कारण आता आपण शोधून काढूया की त्यांचं एवढं आत्यंतिक सख्य का झालं. कौरव आणि पांडव यांचे गुरु द्रोणाचार्य, सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. धनुर्विद्या शिकवायची होती त्यांना, म्हणून त्यांची नेमणूक केलेली होती धनुर्विद्या शिकवण्यासाठी. 100 कौरव, 5 पांडव, 105 पांडव धनुर्विद्या शिकले. धनुर्विद्येमध्ये पारंगत झाले सगळे. आणि आता परीक्षा ही हवीच द्यायला. आत्ताच्यासारखी परीक्षा ही कधीतरी सांगून होते आणि कधीतरी न सांगता पण होते. द्रोणाचार्याने त्यांची न सांगता परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि सगळ्यांना बोलवलं. त्यापूर्वी त्यांनी काय केलं, एक पक्षी तयार करून घेतला आणि तो झाडाच्या शेंड्यावर कोणालाही न कळत असा ठेवून दिला. खोटा पक्षी होता हा, तो भास पक्षी ठेवला त्याच्यावरती. आणि सगळ्यांना बोलवलं. सांगितलं नाही की आज तुमची परीक्षा आहे, तुम्हाला ग्रेड देणार आहे, A+ वगैरे असं काही सांगितलं नाही. न कळत परीक्षा. आणि पूर्वी अशीच घेत असतात. हां, अशीच परीक्षा ही खरी परीक्षा असते. सांगून निघून काय परीक्षा घ्यायची नाही. तर आपले शिष्य धनुर्विद्या शिकले, पण किती तरबेज झाले हे त्याला बघायचं होतं. 105 शिष्य, थोडे थोडके नाही, 105 शिष्य किती तरबेज झाले हे बघायचं होतं. म्हणून पक्षी ठेवला तिथे आणि सगळ्यांना बोलावलं, सगळ्यांना उभं केलं, झाड दाखवलं, झाडावरचा पक्षी दाखवला आणि सांगितलं हे तुमचं लक्ष आहे, हे तुमचं लक्ष आहे. सगळ्यांनी धनुष्यबाण घेऊन यायचं. सगळे धनुष्यबाण घेऊन आले आणि धनुष्याला बाण जोडायचा आणि नेम धरून सगळ्यांनी तयारीत राहायचं आणि माझ्या सूचना ऐकायच्या. आणि मी सूचना केल्या की मी सांगीन त्याप्रमाणे सगळ्यांनी करायचं असं सांगितलं. आणि मी सांगितलं, सूचना केली की त्या पक्षाचं डोकं उडवायचं, तोपर्यंत उडवायचं नाही. सगळे अगदी तयार झाले. प्रत्येकाला वाटतं कधी एकदा मी त्या पक्षाचं डोकं उडवतो. सगळ्यांना घाई झाली होती, पण गुरुजी होते ना, आचार्य होते, आचार्यांचं ऐकलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा बोललं युधिष्ठिराला. युधिष्ठिराचं विशेषण काय माहिती आहे तुम्हाला? युधिष्ठिरा बिनतोड धनुर्धर होता. बिनतोड म्हणजे अचूक बाण मारण्यामध्ये हुशार होता. आपण अर्जुन म्हणतो पण सगळे हुशारच होते, पण सगळ्यात जास्त म्हणून आपण अर्जुनाचं नाव घेतो नाही. हा बिनतोड धनुर्धर. त्याला द्रोणाचार्यांनी बोलावलं अगोदरच आणि सांगितलं त्याला उभा राहा, त्या पक्षाला निरखून बघायचं, धनुष्याला बाण लावायचा आणि एकटक त्या पक्षाकडे बघत राहायचं. हां,
आणि तो म्हणाला ठीक आहे आचार्य, मी नजर रोखलेली आहे पक्षावरती. बरोबर. द्रोणाचार्य म्हणाले काही हरकत नाही, आता मला सांग, तुला झाड दिसतंय? हो दिसतंय. पक्षी दिसतोय? हो दिसतोय. मी दिसतोय? हो दिसतोय. सगळे बांधव दिसत आहेत? हो दिसत आहेत. चलो बाजूला. गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परिचय जे आहे. पण रामायण महाभारताच्या कथांचं वैशिष्ट्य हेच आहे की किती वेळा त्या ऐकल्या तरी त्याचा वीट येत नाही, त्याची गोडी संपत नाही, पुन्हा पुन्हा त्या ऐकाव्याशा वाटतात. भागवत कथा अशीच आहे, इतकी रसाळ आहे, किती वेळा ऐकली तरी त्याची गोडी कमी होत नाही, ती वाढतच जाते उलट. म्हणून हे कथा पिढ्यानपिढ्या आपण सांगतो आहोत, ऐकतो आहोत, वाचतो आहोत. तर दूर का? लक्ष्याचा वेध घेण्याची ताकद तुझ्यामध्ये नाही. भीमाला बोलवलं, नकुलाला, सहदेवाला, 100 कौरव आले, सगळे येऊन गेले, एकालाही तर गुरुजींनी बाण मार म्हणून सांगितलं नाही. आता नंबर कोणाचा आला? अर्जुनाचा नंबर आला. अर्जुना, वेध घ्यायचा आहे तुला. कोणाचा वेध घ्यायचा आहे लक्षात आहे? हो माहिती आहे. त्या पक्षाचं डोकं मला उडवायचं आहे. ठीक आहे, हरकत नाही. आकर्ण धनुष्य लाव आणि धनुष्य ओढून एक क्षण थांब, दृष्टी एकाग्र कर आणि स्थिर झालास आता? हो झालं. तेच प्रश्न सगळे. तुला झाड दिसतंय? नाही. मी दिसतोय? नाही. बांधव दिसतायत? नाही. पक्षी दिसतोय? हो दिसतोय. द्रोणाचार्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. काहीतरी एक शिष्य सापडला की जो मला बरोबर उत्तर देतोय. निदान पक्षी दिसतोय इथपर्यंत तो आलेला आहे. आता एक पायरी अजून पुढे जायचं आहे. तुला फक्त पक्षी दिसतोय? नाही, मला पक्षाचं डोकं दिसतंय. मार बाण. बाण मारला, पक्षाचं डोकं उडवलं. ही परीक्षा बाण सोडता क्षणी पक्षाचं मस्तक उडालं. द्रोणाचार्यांनी अर्जुनाला आलिंगन दिलं. कशासाठी? एकतानतेसाठी. पक्षाचं डोकं उडवलं हे महत्त्वाचं नाही आहे, त्याची एकतानता ही महत्त्वाची आहे. ही एकतानता आपल्या कर्मामध्ये हवी. आपण जे कर्म करतो त्यात आपली एकतानता पाहिजे. एकाग्रतेच्या एक पायरी पुढे एकतानता आहे. एकाग्रता सगळ्यांची होती, पण एकतानता फक्त अर्जुनाची होती. हा सगळ्या शिष्यांच्या मध्ये आणि अर्जुनाच्या मध्ये फरक होता. प्रेमाने आलिंगन दिलंय. दुसरं उदाहरण अर्जुनाचंच आहे, द्रौपदी स्वयंवराचं. खाली बघायचं आहे, वर मासा आहे, तो फिरतो आहे आणि त्याचा डोळा फोडायचा आहे. भगवंत मदतीला धावून आले आणि अर्जुनाने बाण सोडून माशाचा डोळा फोडला. द्रौपदी मिळाली. द्रौपदी मिळणं हे महत्त्वाचं नव्हतं, त्याची परीक्षा कुठे होती? अचूक नेम धरण्यामध्ये परीक्षा होती. आणि ती परीक्षा अर्जुन असा 2 वेळा द्रोणाचार्यांची परीक्षा त्याची घेऊन झाली. एकतानता तितकीच त्याच्या अंगी त्याच्या मुरलेली त्यांना दिसली. प्रेमाने आलिंगन दिलेलं आहे आणि या एकतानतेमुळे तो भगवंताचा सखा झालेला आहे. हा गुणामुळे, बाकीच्या कुठल्याही गोष्टीमुळे नाही. म्हणून भगवंतानी त्याला सख्य, त्याचं आणि भगवंताचं सख्य होतं. भगवंताचा आणि त्याचा सखा सख्य हे त्याचं नातं होतं. या एकतानतेमुळे हे नातं त्यांचं जोडलं गेलं एकमेकांशी. हे महत्त्वाचं आहे. हा सखा म्हणून झालं. आता ह्यासाठी ना, मगाशी मी सांगितलं की गीतेमध्ये अर्जुनाला बऱ्याच नावाने भगवंतानी हाक मारली. त्यातल्या एका नावाने हाक मारली, त्याचं नाव आहे गुडाकेश. कोणाला अर्थ माहिती आहे? गुडाकेश या नावाने अर्जुनाला हाक मारली भगवंतानी. त्याचा अर्थ काय? गुडाकेश म्हणजे काय? कोणाला माहिती आहे? असलं तर सांगा, म्हणजे हरकत नाही सांगायला. गुडाकेश म्हणजे काय? गुडाकेश म्हणजे निद्रेवर ज्याने मात केलेली आहे तो गुडाकेश. आपलं बघा, किती आपण ठरवलं ना तरी नकळत डोळे मिटतात, मात करता येत नाही. प्रवासात असलो तरी, रिकामं बसलं तरी, वाचायला घेतलं तरी, काम करत असताना नाही डोळे मिटत, हलतं फिरत असताना नाही मिटत. पण एका जागेवर बसलं बिनकामाचं की पेंग येतेच येते. गाडीत बसलं, खिडकीत सीट मिळाली, विंडो सीट, वारा लागला की डोळे मिटतातच. म्हणजे आपल्याला झोपेवर मात करता येत नाही. रात्रीची झोप चांगली असावी लागते. 4 तास, 6 तास, 5 तास, काय कोणाला लागत असेल ती, हवी असेल ती. ती जर रात्री झोप लागली नाही, सगळा दिवस बेकार. काल रात्री झोप नाही लागली, आजचा दिवस सगळा माझा खराब गेला त्याच्यामुळे. म्हणजे झोप आपल्याला इतकी महत्त्वाची, आपण नाही कंट्रोल करू शकत, आपण नाही त्याला ताब्यात ठेवू शकत. पण अर्जुन असा गुडाकेश होता, निद्रेवर त्याचा ताबा होता. त्याला कमी निद्रा पुरत असेल, निद्रा नाही मिळाली तरी चालत असेल. आपलं चालेल. एखाद दिवस आपण काहीतरी करून रात्रभर जागरण करू, हा हो करू, गप्पा मारू, काय भेंड्या खेळू, गाण्याच्या खेळू, आणखीन काय करू, मजा करू.
पण दुसऱ्या दिवशी आडवे होऊ की नाही? होणारच, नाही तर आपला दिवस चांगला जाणार नाही, डोळे आपोआप मिटणार किती नाही म्हटलं तरी. तसं अर्जुनाचं होत नव्हतं. निद्रेवर त्याचा इतका ताबा होता म्हणून भगवंत त्याला गुडाकेश नावाने हाक मारत असत. गीतेमध्ये बघा त्याचं त्याला म्हटलेलं आहे. मग त्याला थोडी निद्रा पुरत असे किंवा निद्रा नाही मिळाली तरी त्याचं चालत असे. निद्रा मिळाली नाही तरी त्याच्यावर काही परिणाम व्हायचा नाही. तसंच त्याचं कौशल्य दुसऱ्या दिवशी लढाईमध्ये दिसायचं. निद्रेवर त्याने मात केली होती, निद्रेवर ताबा मिळवलेला होता. अल्पनिद्रा त्याला पुरत होती आणि अल्पनिद्रा झाली किंवा निद्रा मिळाली नाही तरी त्याला त्रास होत नसे, कशावरही त्याचा परिणाम त्याचा होत नसे. झोपेचा वाचलेला वेळ तो चांगल्या कामासाठी घालवत असे. हे महत्त्वाचं. परमेश्वराच्या कामासाठी किंवा चांगल्या कामासाठी, सरावासाठी, अभ्यासासाठी तो वेळ खर्च होत असे, तेवढा परमेश्वराच्या तो अधिक जवळ जात होता. म्हणून तो त्याचा सखा झाला की त्याने आपला वाचवलेला वेळ हा चांगल्या कामासाठी खर्च केला. मग आपल्या चित्तावर अशा प्रकारे संयम करून लक्ष केंद्रित करायचं. आपलं लक्ष केंद्रित केलं की जो भाव मनामध्ये प्रकट होतो तो ओंकाराचा भाव असतो. परत शेवटी आपण गणेशाकडेच येणार होतो. अर्जुन झाला, द्रोणाचार्य झाले, महाभारत झालं, रामायण झालं, तरी शेवटी आपण गणेशाला विसरायचं नाही. शेवटी त्याच्यासाठी आपण आहोत ते. पण त्यासाठी चित्तावर संयम हवा, मनावर ताबा हवा. आणि मनावर ताबा झाला की लक्ष केंद्रित होतं. मग एकरूपता येते, मग एकतानता येते. आणि मग हे सगळं झाल्यानंतर मग जो भाव प्रकट होतो तो ओंकाराचा, तो गणेशाचा भाव असतो. आणि मग आपली उपासना ही दीर्घकाळ होते. त्या उपासनेमध्ये आपलं लक्ष लागतं, चित्त त्या ठिकाणी स्थिर होतं, बुद्धी त्या ठिकाणी उपयोगी पडते आणि मग त्याच्यामध्ये व्यत्यय येत नाही. नाहीतर बघा, आपण घरात एकटे जरी असलो ना तरी आपल्या नामस्मरणामध्ये आपल्याच विचारांचा व्यत्यय येतो. अनुभव आला असेल सगळ्यांना. आपलेच विचार आपण म्हणत असतो, पण ते कधी आपण थांबतो ना हेच कळत नाही आपल्याला. कोण आपल्याला त्रास द्यायला येत नाही. घरात आपण एकटे असतो तरीसुद्धा आपलेच विचार आपल्याला त्रास देतात आणि आपलं नामस्मरण कधी थांबतं हे आपल्याला कळत नाही. मग मी अथर्वशीर्ष म्हणत होते का रामरक्षा म्हणत होते काहीच आठवत नाही. मी दत्तगुरूंचा जप करत होते की श्रीराम जय राम जय जय राम म्हणत होते नाही लक्षात. काहीतरी म्हणत होते एवढं खरं बाबा. का बरं असं होतं? कारण तिथे लक्षच नसतं ना. मनामध्ये अनंत विचार असतात, त्याच्यामुळे तसं होतं. मग अशी मी अष्टांग योगामध्ये 2-4 गोष्टी सांगितल्या. आता आणखीन एक गोष्ट सांगते. प्रत्याहार म्हणजे सगळी इंद्रिय जी असतात ती बाह्य विषयांकडून अंतरंगाकडे खेचून आणायची असतात. नाहीतर कान काहीतरी वेगळंच ऐकत असतात, डोळे काहीतरी वेगळंच बघत असतात. कान टी व्हीकडे, डोळे तो नातू काय करतोय तिकडे त्याच्याकडे, कान टी व्हीकडे, हाताने दुसरंच काहीतरी चालू आहे, भाजी निवडण्याचं काम चालू आहे. म्हणजे प्रत्येक अवयव काहीतरी वेगळं काम करत असतो आणि मनात वेगळेच विचार चालू असतात. असं न करता सगळ्या अवयवांना एका ठिकाणी केंद्रित करायचं आणि जे काम करतो आहे त्याकडेच त्याचं लक्ष एकवटायचं, खेचून आणायचं, केंद्रित करायचं. हे सगळं एका क्षणात व्हावं लागतं. याच्यासाठी अभ्यास लागतो, यासाठी सराव लागतो. आणि हा अनुभव कशामुळे येतो? वक्रतुंडाय धीमहि. हे जर व्हायला हवं असेल, सगळी अवयव आपले बाह्य अवयव जे आहेत, जे काही सगळे आहेत ते सगळे अंतरंगाकडे खेचून घ्यायचे आणि सगळ्या अवयवांनी मिळून एकच काम करायचं. आणि हे सगळं क्षणात ते अवयव आपल्या ताब्यात आले पाहिजेत. हे घडायला हवं असेल तर वक्रतुंडाय धीमहि, वक्रतुंडाचे ध्यान करा. वक्रतुंडाचे ध्यान एका वेळेला, आणि ते लवकरात लवकर, 2 तासांनी नाही. 2 तासांनी तर हात ताब्यात आले तर मन बाहेर जाणार, मन ताब्यात आलं दुसरीकडे जातो. हेच आहे, फार वाईट आहे आणि हेच तर कठीण आहे. मग त्यासाठी वक्रतुंडाय धीमहि म्हणजे वक्रतुंडाचं ध्यान करणं हा एकच मार्ग आपल्याला गणक ऋषींनी सांगितलेला आहे. आता आपण ध्यान मगासपासून बघतोय की ध्यान केलं, ध्यान कसं दिसतं, ध्यान आपल्याला आवडतं. या ध्यानामध्ये प्रारब्धाचा थोडासा भाग असतो. या प्रारब्धामध्ये मगाशी मी सांगितलं जातीचा उल्लेख येणार आहे, पुढे तुम्ही करणार आहे की जाती आहे आणि आयुष्य आहे आणि भोग आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. थोडंसं समजायला कठीण जात आहे नाही ना? आज डिफिकल्ट नाही आहे ना? नाही, आज कंटेंटच इतका थोडा आहे ना की आयुष्य भोग हे सगळ्यांच्या वाट्याला येतात. बघा, आयुष्य सगळ्यांच्या वाट्याला आलेलं आहे, भोग सगळ्यांच्या वाट्याला आलेले आहेत. आणि जाती म्हणजे काय ते आता सांगते. जाती म्हणजे जात. मगाशी मी सांगितलं जी सरकार दरबारी लागते ती जात नाही आहे, ती जात असते. मी इथे त्याला जाती म्हटलेलं आहे. फरक आहे शब्दामध्ये, जाती आणि जाती नाही, जाती.
म्हणजे काय, तर आपल्याला जन्म मिळालेला आहे. मनुष्य जन्म मगाशी मी सांगितलं दुर्लभ आहे आणि तो आपल्याला मिळालेला आहे. तर हा जन्म जो आपल्याला मिळालेला आहे हा कुठे मिळतो, कसा मिळतो, किती काळासाठी मिळतो, कोणते संस्कार घेऊन आपण जन्माला येतो, कोणते संस्कार आपल्यावर इथे घडलेले आहेत, आपलं पूर्वसुकृत काय आहे, याची जी लक्षणं दिसतात सगळी, याचं नाव म्हणजे जाती. ही जाती आहे इथे. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं म्हणतो ना, आमच्या घरात आम्हाला कोणी असं शिकवलेलं नाही आहे, आमच्या घरात असं कोणी नाही आहे झालेलं, मोठ्या अभिमानाने सांगतो आपण. मग ही जाती की आमच्यावर असे संस्कार नाहीत, आमच्या घराण्यात हे असं कधीही केलेलं नाही आजपर्यंत कुणीही, किंवा चांगलं असेल किंवा वाईट असेल, काही असेल, आपण अभिमानाने सांगतो ही गोष्ट चांगलीच असते नेहमी, की आमच्या घरात असं कोणीच झालं नाही, आमच्या घरात कुणीच असं काही केलेलं नाही आहे, की आमच्या घरात हे नेहमी चांगलंच कर्म घडत आलेलं आहे, चांगलेच संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत, आम्ही लहानपणापासून चांगलंच ऐकलेलं आहे, चांगलंच बोलत आलेलो आहोत, चांगलंच कर्म करत आलेलो आहोत आणि त्यामुळे आम्हाला कोणाची भीती वाटत नाही. हे जेव्हा ठामपणाने आपण सांगतो तेव्हा हे सगळा भाग जो आहे सगळा जातीचा भाग येतो, की हे सगळं म्हणजे जाती. आता आयुष्य आपल्याला माहिती आहे, आपल्या प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं आहे, म्हणजे जितका काळ आपण जगणार आहोत तितका आपलं आयुष्य, जन्मापासून मृत्यूपर्यंत, हे आपलं आयुष्याचा भाग. मग पूर्ण आयुष्य, जन्म ते मृत्यू, मग यामध्ये आपल्याला सुख दुःख सगळं काय ते भोगायचं असतो, आणि हे जे आपण भोगत असतो सुख दुःख आनंद राग, हे सगळं म्हणजे आपले भोग. जाती, आयुष्य आणि भोग हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि मग काही वेळेला जे प्रारब्धाचं फळ आपल्याला मिळतं, मग ते चांगलं तर चांगलं, वाईटाचं वाईट, हे जे मिळत असतं ते कधी चटकन मिळतं, कधी उशिरा मिळतं. मगाशी मी सांगितलं कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, मला फळ किती मिळावं, केव्हा मिळावं, कसं मिळावं, काय मिळावं हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही. जे मिळेल ते फळ घेतलं पाहिजे, नाकारण्याचाही अधिकार नाही. चांगल्याचं चांगलं, वाईटाचं वाईट, हे एवढं नको मला, नाही, घे, तुझंच कर्म आहे ते घेतलं पाहिजे तुला, तू चांगलं कर्म केलंस ना मग त्याचं फळ आहे. मग ते एवढं तुला नको असलं तरी तू घे, मग त्याचं काय करायचं ते तू कर पुढे. एवढंच मला वाटलं एवढं काहीतरी देशील नाही, जेवढं कर्म तेवढं फळ आपोआप मिळतं, न मागता मिळतं. म्हणून जे मिळेल त्याच्यात समाधानी राहिलं की माणूस आनंदी राहतो, नाहीतर नाही. मग जे मिळालं नाही तसं दुःख करण्यापेक्षा जे मिळालं आहे त्यात आनंद मानायचा, त्यात समाधान मानायचं. जे पदरी पडलं आहे ते पवित्र समजा, अपवित्राच्या नादी लागू नका, ते आपल्यासाठी नाही आहे. नाही, कठीण नसलं तरी साध्य आहे, असाध्य नाही आहे, होतं. आणि आपली आपला एकदा वागायची पद्धत आपण ठरवली ना की मला याच पद्धतीने वागायचं आहे, समोरचा माणूस कसा आहे बघला तरी मी माझी रेषा ओलांडायची नाही आहे ना. मी आहे त्यात समाधानाने आणि आनंदानेच राहणार आहे. मी दुःख गाळत बसणार नाही आहे, अश्रू गाळत बसणार नाही आहे. जे आहे त्यात समाधान मानणं, आनंद मानणं हेच आयुष्याचं खरं आहे तत्व, की तरच तुम्ही समाधानी राहू शकता, नाही तर नाही राहू शकणार. नाही तर रोज दुःख करत बसलं तर आयुष्यभर दुःखीच राहणार आपण. जे मिळालं नाही त्याची चिंता करू नका, त्यासाठी प्रयत्न करा, चिंता करू नका असं म्हणते मी. ज्याची चिंता करायची नाही, काय मिळालं आहे त्याचा आनंद बघा ना. ज्याने पायात चप्पल घातले ना त्याने अनवाणी माणसाकडे बघायचं, बूट घातलेल्या माणसाकडे नाही बघायचं. म्हणजे बूट नको तसा त्याचा अर्थ नाही आहे, बूट मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे, पण तिकडे अनवाणी पण बघायचं आहे की त्याला चप्पलच नाही आहे पायात, माझ्या पायात किमान चप्पल आहे आणि त्याच्या पायात बूट आहे. ठीक आहे ना, हरकत नाही, मला बूट नाही मला चप्पल तर मिळाली की नाही, त्याच्यापेक्षा मी सुखी आहे ना. अशी वृत्ती हळूहळू आपली तयार होते. म्हणजे ती तुम्ही करा अशी सक्ती नाही आहे माझी तुमच्यावर अजिबात सुद्धा, पण हा जगण्याचा मार्ग आहे. तुम्हाला जर आनंदाने जगायचं असेल, समाधानाने जगायचं असेल तर तिच्याकडे 100 साड्या माझ्या 100 असल्याच पाहिजे तसं नाही आहे. मी 4 साड्यासुद्धा आनंदाने नेसू शकते आणि 400 साड्या असल्या तरीसुद्धा मला साडी नेसायला नाही म्हणून दुःख करायची वेळ येते ना. ती काय येते, समाधान नाही म्हणून येते. समाधानात जो आनंद आहे ना तो दुसऱ्या कशातही नाही. किती मिळालं तरी पण आनंद नाही. मग ठीक आहे, मग या वक्रतुंडाचं ध्यान करायचं आहे. वक्रतुंडाय धीमहि. मग वक्रतुंडाचं ध्यान केल्यामुळे होतं काय, तर आपलं मन एकाग्र होतं आणि मगाशी मध्ये सांगितलं ते आपण ध्यानापर्यंत जाऊन पोचतो. ध्यान आहे, त्याच्या पुढची समाधी अवस्था आपण सोडलेली आहे हां, तर ती आपल्यासाठी नाही आहे. म्हणून मग आपण किमान ध्यानापर्यंत जाऊन पोचतो आणि मग आपल्याला प्रारब्धाचे जे तडाखे बसतात, कधी चांगले कधी वाईट काय असतील ते कधी लवकर कधी उशिरा, कधी वर्तमानात कधी भविष्यकाळात मिळणार असतील हे सगळं जे आहे हे आपल्याला भोगण्याची आपली मनाची तयारी होते. पण त्यासाठी आपल्या साधनेमध्ये खंड मात्र आपण पाडायचा
नाही. म्हटलं तसं दिवसभर माळ घेऊन बसायचं नाही, पण कर्म मात्र सतत चांगलं करत राहायचं. त्यामुळे बुद्धीला एक प्रकारचं वैभव प्राप्त होतं. आपण बुद्धीने श्रीमंत व्हायचं, मनाने श्रीमंत व्हायचं. पैसा 2 पैसे कमी असले तरी त्यातसुद्धा आनंदाने राहता आलं पाहिजे. आणि त्रिविध तापांपासून आपली सुटका होते, कारण आपला वक्रतुंड यामुळे आपलं रक्षण करत असतो. हे वक्रतुंडाय धीमहीचा हा अर्थ गणक ऋषी आपल्याला अभिप्रेत सांगता आहेत. गणक ऋषींना हा अर्थ अपेक्षित आहे. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात. याच्याविषयी जास्त बोलायची गरज नाही आहे, कारण सूर्यगायत्री मंत्र जेव्हा आपण शिकला तेव्हा याचा अर्थ मी सांगितलेला आहे. तेव्हा त्याचा शब्द होते धियो यो नः प्रचोदयात. म्हणजे तो सवितादेव जो आहे, सूर्यदेव जो आहे, सवितृदेव जो आहे, हा आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो. तेव्हा आपण त्याच्या तेजाचं ध्यान केलं होतं, आठवते ना? सूर्यगायत्री मंत्राच्या वेळेला आपण सूर्याच्या तेजाचं ध्यान केलं होतं. इथे आपण वक्रतुंडाचं ध्यान करतो आहोत. वक्रतुंडाचं ध्यान करतो. वक्रतुंडाय धीमही म्हटलंय. तिथे धियो यो नः प्रचोदयात ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात असा मंत्र म्हटला होता. इथे मंत्र थोडा वेगळा आहे, पण ध्यान करायचंच आहे. आणि सवितृदेवाच्या दिव्य तेजाने आमच्या बुद्धीला प्रेरणा मिळो असं आपण तेव्हा म्हटलं होतं. आणि आज आपल्याला असं म्हणायचं आहे की त्या एकदंतीने, म्हणजे एक दात त्याचा, एकदंती त्याला का म्हटले त्याला पण कारण आहे. त्याचे बघा 2 दात 2 सोंडेच्या बाजूला दिसतात आपल्याला. एक कसा आहे, पूर्ण आहे, आणि एक अर्धा आहे. तो एकदंती म्हणजे जो पूर्ण दात त्याला आहे ना, तो एकदंती म्हणून त्याला म्हटलेला आहे. एक दात त्याचा तुटलेला आहे, पण तो त्याला भूषणावं आहे, कारण तो त्याचा लढाईमध्ये तुटलेला आहे. राक्षसाला मारण्यासाठी लढाई करताना जसे आपण म्हणतो ना, आपले जवान जे असतात हे त्यांना झालेल्या जखमासुद्धा अभिमानाने मिरवतात. त्यांची भूषणं आहेत, त्यांचे अलंकार आहेत, ते तसं आहे. ते लढाई करताना त्याचा एक दात तुटलेला आहे, किंबहुना त्या दाताने त्याला ठार मारलेला राक्षसाला, म्हणून तो दात तुटलेला आहे. तो त्याला भूषणावं आहे. आपला दात तुटला तर आपण एक कृत्रिम दात बसवून घेतो की नाही, तसा त्याने नाही बसवला, पण त्याला ते भूषण वाटते. आपल्याला नाही वाटत. आपल्याला दात तुटला तर लाज वाटते ना. मग हां, खाऊन खाऊन तुटतो. तर असा त्या एकदंती, म्हणून त्याला एकदंती म्हटलेलं आहे की त्याचा एक दात पूर्ण आहे आणि एक तुटलेला आहे. तो तुटलेला सोडून देऊन एकदंती म्हटलेला आहे त्याला. आणि म्हणून या ओंकाररूपी गणेशाने, या ब्रह्मरूपी गणेशाने, या चराचर सृष्टी व्यापून दशागुण उरलेल्या गणेशाने आम्हाला प्रेरणा द्यावी, आम्हाला शहाणं करावं, चतुर करावं, आमची बुद्धी, आमचं मन, आमचं चित्त, आमची भावना हे सगळं शुद्ध ठेवावं आणि आमचं चांगल्या पद्धतीने रक्षण करावं. म्हणजे हे जर शुद्ध असेल तर आपलं रक्षण आपोआपच होणार आहे. पण वक्रतुंडाला शरण जायचं आहे आणि असं रक्षण करायचं, अशी प्रार्थना गणक ऋषींनी या खंडात केलेली आहे. आपणही त्या गणेशाच्या चरणी अशीच प्रार्थना करूया. आणि नुसती प्रार्थना करू नकोया, तर आत्मोन्नतीसाठी आपण प्रयत्न करूया. शेवटी ती महत्त्वाची आहे. आणि फक्त माझ्यासाठी नाही, तर माझ्या देहासाठी नाही, माझ्या शरीरासाठी नाही, तर माझ्या आत्म्याच्या उन्नतीसाठी, माझ्या बुद्धीच्या प्रगतीसाठी आम्हाला तो प्रेरणा देवो आणि जगाच्या कल्याणासाठी सुद्धा आपल्याला तो प्रेरणा देवो, अशी प्रार्थना करून हा खंड आपण या ठिकाणी आज संपूया. धन्यवाद. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग्. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. मस्त. खूपच छान.